I welcome you to this induction program. It gives me a great pleasure to welcome you all to this special program which is organized especially for first year students of BBA, BBACA and BCA students. On behalf of Sangamner College and Department of Business Administration and BCA, I extend a warm welcome to each one of you as you begin your journey into the world of management and computer education. The next 3 years will be the period of learning, exploration and transformation. Through classroom learning, projects, workshops, festivals and various co-curricular activities, you will not only just gain the knowledge but also develop essential management and leadership skills. At our institute, we believe in holistic development, nurturing confidence, creativity, communication, and all type of academic excellence. I encourage you to participate in each and every activity very actively, stay curious, and make most of every learning opportunity that comes to your way. Remember, success in your career begins with discipline, teamwork and positive attitude. Our dedicated faculty members will always be there with you to guide you, to support you throughout your academic journey. Once again, I wholeheartedly welcome you all to the family of Sangamner College. May your time here be meaningful, be inspiring and full of achievements. I will welcome you again and all the best for your journey ahead. Thank you. आपल्या शब्दांतून आपल्या महाविद्यालयाचे दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांबद्दलची आपुलकी स्पष्ट जाणवली. आता आपण आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचा परिचय करून घेऊया. यासाठी मी प्राध्यापक राजेश काळे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या मान्यवर अतिथींचा परिचय करून द्यावा. नमस्कार. आजच्या प्रथम वर्ष BBA, BBACA, BCA नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभामध्ये म्हणजेच आपल्या इंडक्शन फंक्शनसाठी आपणास एक बहुआयामी असे व्यक्तिमत्व लाभले आहे आणि याचा विशेष आनंद आम्हाला होतोय. आजच्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आदरणीय श्रीयुत भाऊसाहेब चासकर सर हे आपल्याला लाभलेले आहेत. त्यांची ओळख करून देत असताना प्रथमतः सर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीरगाव तालुका अकोले येथे एक सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मागील 24 वर्षापासूनचा त्यांचा अध्यापनाचा अनुभव आहे व त्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे आणि त्यामुळेच ते विशेष म्हणून ओळखले जातात. शिक्षक म्हणून कार्य करत असताना त्यांनी शिक्षणात नवीन नवीन प्रयोग करून विद्यार्थ्यांचे जीवन कौशल्य त्याचबरोबर पर्यावरणीय जाणीवांचा विकास यासाठी त्यांनी कार्य केले. 2009 साली प्रायमरी किंवा झेडपी स्कूल जे आहे ते टेक्निकल किंवा डिजिटली बनवण्याचं श्रेय त्यांच्याकडे जातं. महाराष्ट्रातील सगळ्यात पहिला प्रयोग त्यांनी केला आणि समाजाच्या सहभागातून डिजिटल क्लासरूम उभारून शिक्षणात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा या संदर्भातील त्यांनी महाराष्ट्राला मार्गदर्शन केले. भाऊसाहेब चासकर सर हे ॲक्टिव्ह टीचर्स फोरम महाराष्ट्र या संस्थेचे संयोजक म्हणून पण कार्यरत आहेत. राज्यभरातील शिक्षकांच्या क्षमतावृद्धीसाठी सातत्याने ते कार्यरत असतात. त्यांच्या पुढाकारातूनच राज्यात प्रथमच शिक्षक संमेलनाची परंपरा सुरू झाली. तसेच ते दिशा फाउंडेशन अकोले या स्वयंसेवी संस्थेचे सचिव म्हणून पण कार्यरत आहेत. त्यातूनही ते अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. शिक्षण हक्क कायदा, गुणवत्तापूर्व शिक्षण, रचनावादी शिक्षण आणि पालक प्रबोधन या विषयांवर त्यांनी राज्यभरात अनेक व्याख्याने दिली आहेत. त्यांनी साह्यगिरी या संकेतस्थळाची निर्मिती केली असून ते संकेतस्थळ किंवा त्याची माहिती 12वीच्या मराठी पाठ्यपुस्तकामध्ये पण समाविष्ट झाले आहे. ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. याशिवाय ते लेखक आणि विचारवंत म्हणूनही प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, लोकमत, तरुण भारत अशा अनेक नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच साप्ताहिक साधना, लोकप्रभा, पालकनीती यांसारख्या नियतकालिकांतूनही त्यांनी विपुल असे लेखन केलेले आहे.
आणि त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी आत्तापर्यंत गौरवण्यात आलेले आहे। त्यापैकी काही म्हणजे जसं साने गुरुजी शिक्षक गौरव पुरस्कार 2008, आदर्श शिक्षक पुरस्कार 2011, राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार 2017 आणि इतरही अनेक मानचिन्हे त्यांच्या नावावरती आहेत। भाऊसाहेब चासकर सर यांचे व्यक्तिमत्व हे प्रयोगशील शिक्षक, समाजसेवक, लेखक, पर्यावरणप्रेमी या सर्व भूमिका समर्थपणे पार पाडणारे असे आहेत। त्यांच्या उपस्थितीमुळे खरंच आपला आजचा कार्यक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरेल सगळ्यांसाठी। महाविद्यालय व BBA, BBSCA, BCA विभागाच्या वतीने मी भाऊसाहेब चासकर सरांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर। आपल्याकडून दिलेला परिचय आपल्याला अतिथींच्या कार्याचा आणि प्रेरणादायी प्रवासाचा सुंदर परिचय करून देतो। यानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी मी उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर प्रवीण त्र्यंबके सर यांना विनंती करते की माननीय श्री भाऊसाहेब चासकर सर यांचा सत्कार करावा। आपल्या प्रमुख अतिथींचे प्रेरणादायी मार्गदर्शन। आपले आजचे प्रमुख अतिथी आहेत माननीय श्री भाऊसाहेब चासकर, स्तंभलेखक, संयोजक, ॲक्टिव्ह टीचर्स फोरम महाराष्ट्र। त्यांनी त्यांच्या कार्यातून अनेक विद्यार्थ्यांना दिशा आणि प्रेरणा दिली आहे। आता त्यांचे प्रेरणादायी विचार आपण ऐकूयात। सर, आपणास विनंती करते की आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे। सर्वांना नमस्कार, गुड इव्हनिंग। संगमनेर नगरपालिका कला, DJ मालपानी वाणिज्य आणि BN सारडा विज्ञान महाविद्यालयाच्या स्टुडंट इंडक्शन प्रोग्रॅम 25-26 या कार्यक्रमामध्ये मला सर्वप्रथम निमंत्रित केल्याबद्दल मी संयोजकांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे अशा कार्यक्रमांची खूप आवश्यकता याच्यासाठी असते, आपण पाठ्यपुस्तकं वाचत असतो, रेफरन्स बुक वाचत असतो, परीक्षा देत असतो, मार्क्स मिळवत असतो आणि इयत्तांचे किंवा क्लासचे टप्पे ओलांडत पुढे जात असतो। 10वी 12वी किंवा आणि पुढे काय शिकत असतो। परंतु माझं असं मानणं आहे, गुण म्हणजे गुणवत्ता नसते, जगायला शिकण्याची कला जी आहे, जगणं ही एक कला जर असेल तर ती जगायला शिकवतात ते असे कार्यक्रम, भेटलेले लोक, अनुभवलेल्या गोष्टी। आणि म्हणून अशा कार्यक्रमांचं एक महत्त्व लक्षात घेऊन मला असं वाटतं की शाळा महाविद्यालयांच्या मध्ये अलीकडच्या काळामध्ये हे अशा प्रकारचे उपक्रम सुरू झालेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले उपप्राचार्य माननीय प्रोफेसर प्रवीण त्र्यंबके सर, HOD डॉक्टर शुभांगी कुलकर्णी मॅडम, ज्यांनी या ठिकाणी परिचय करून दिला ते प्राध्यापक राजेश काळे सर, शिवाजी पानसरे सर, तुकाराम फेमनर सर, आणखीन BCSच्या HOD मॅडम प्रोफेसर रुपाली खांबेकर, ज्यांनी मला या ठिकाणी आग्रहानं बोलवलं परंतु त्यांना काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर जावं लागलं, ते माझे प्राचार्य सन्मित्र प्रोफेसर डॉक्टर अनु गायकवाड, मित्रमैत्रिणी। खरं म्हणजे संगमनेर महाविद्यालयात आलो आहे आणि भारतभर प्राचार्य म्हणून ज्यांचं एक नाव आजही आदरानं आपुलकीनं घेतलं जातं ते
माजी प्राचार्य मधुसूदन कौंडिन्य सर यांची आठवण केल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही, म्हणून मी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. संगमनेर महाविद्यालय म्हणजे माझं विद्यापीठ आहे आणि मी इथला कुलगुरू आहे असं मामा म्हणाले होते. त्या काळातल्या पुणे युनिव्हर्सिटीचं कुलगुरू म्हणून तुम्ही या असं मामांना जेव्हा सांगितलं तेव्हा मामांनी नम्रपणे नकार दिला होता आणि या ठिकाणी ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत बसले. संगमनेर महाविद्यालय जे आहे, संगमनेर शहर, संगमनेर तालुका, संगमनेर परिसर हा सगळा जो आहे, या संगमनेर तालुक्यातील सौंदर्य स्थळं जर बघितले तर त्यातलं एक सौंदर्य स्थळ संगमनेर महाविद्यालय. संगमनेर तालुक्याची जडणघडण जी आहे ती जडणघडण करण्याचं काम संगमनेर महाविद्यालयाने केलेलं आहे. गाव म्हणजे काय असतं? गावाला ओळख कोण देतं? गावातली माणसं देतात ना. मग या परिसराला ओळख देण्याचं काम ज्या माणसांनी केलं त्यांना घडवणारी कार्यशाळा म्हणजे संगमनेर महाविद्यालय. हे संस्काराचं एक अत्यंत महत्त्वाचं केंद्र म्हणून आम्ही सतत या महाविद्यालयाकडे बघत आलेलो आहोत. मला दोन गोष्टींचं मंचावर बसलेले आणि तुम्हाला हे सांगायला पाहिजे. दोन गोष्टींचं राहून राहून एक सल उरात टोचत असते, बोचत असते, सलत असते. ते म्हणजे संगमनेरसारख्या महाविद्यालयात कधी शिकायला मिळालं नाही किंवा रयत शिक्षण संस्थेसारख्या शिक्षण संस्थेमध्ये कधी शिकायला मिळालं नाही. तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात, नशिबान आहात, तुम्हाला संगमनेर महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळालेला आहे. आपल्या आयुष्याला आकार कोण देत असतं? आई जन्म देते, परंतु ताकदीनं जे शिक्षण मिळतं, गुणवत्तापूर्ण शिक्षण जे मिळतं ते आपल्याला पुनर्जन्म देत असतं, जगायला लायक बनवत असतं. शहाणपण आणि समज, संस्कार आणि शिस्त याच्याबरोबर ताकदीनं अकॅडमिक इनपुट जिथे मिळतात ते शिक्षण सुंदर असतं, ते आपल्याला जगायला लायक बनवतं. अशा प्रकारचं शिक्षण देण्याचा सतत कार्यक्रम गेले अनेक वर्ष या ठिकाणी सुरू आहे. अनेक क्षेत्रामध्ये संगमनेर महाविद्यालयामध्ये शिकलेली जी काही माझी विद्यार्थी आहे, म्हणजे इथले प्राध्यापक काय वेगवेगळ्या प्रकारचे प्राध्यापक, वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये शिकवणारे प्राध्यापकसुद्धा काय ताकदीनं काम या ठिकाणी करत होते. अनेकांची नावं घेता येतील, तो मोह मी आवडतो. आणि मला ज्या उद्देशानं बोलवलं आहे त्याकडे मी येतो. खरं तर तुम्ही मॅनेजमेंट आणि या अशा सगळ्या फॅकल्टीजमध्ये पुढे शिकणार आहात. तुम्ही कधीतरी शिक्षण कशासाठी असतं याचा विचार केला असावा असं मला वाटतं. केला नसेल तर तो करायला हवा असा माझा आग्रह आहे. आजचं शिक्षण केवळ परीक्षेसाठी उरलेलं आहे अशा प्रकारची एक टीका या शिक्षणावर होत असते. मी मगाशी जसं म्हटलं की वेगवेगळ्या पातळ्यांवर आपण शिकत असतो, वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये आपण शिकत असतो. तिथं त्या विषयाची संदर्भ पुस्तकं, काय रेफरन्स बुक असतील, काय आपल्याला नेमून दिलेला करिक्युलम असेल, सिलेबस, तो आपण बघतो, वाचतो, समजून घेतो, समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकदा समजतो की नाही हा भाग वेगळा असतो, समजतो की नाही हा भाग वेगळा असतो. याच्यासाठी मी म्हटलं की सरांनी परिचय करून दिला. मी 8वीपर्यंत गणितात नापास होणारा विद्यार्थी आहे. अकोले तालुक्यातल्या एका छोट्याशा बहिरवाडी नावाच्या खेडेगावात मी जन्मलो, तिथंच शिकलो. रोज 7 किलोमीटरची पायपीट करत 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. 10वी जेमतेम मार्कांनी पास झालो. 10वीचा रिझल्ट आणायला मी मुद्दाम सांगतो आहे तुम्हाला. एन्झायटी आहे तुम्हाला, मला माहिती आहे वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या. मी हे टाळत असतो कारण तुमच्या पिढीला असं वाटत असतं की तुमचं होतं ना ते, आम्हाला का सांगता. परंतु आयझॅक न्यूटन नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्यानं फार सुंदर सांगून ठेवलेलं आहे. तो असं म्हणतो की आपण जग कसं बघतो, आपण आपल्या डोळ्यांनी बघत असलो तरी आधीच्या पिढीच्या खांद्यावर उभं राहून जग बघत असतो, ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट.
ते जे जायंट आहे त्यांनी ऑलरेडी जग आपल्यासाठी इतकं रचून ठेवलेलं आहे काहीतरी, आपल्याला बघायला यावं पुढचं. आणि मग अशा एका वातावरणातून जेव्हा 10वी पास झालो, 10वीचा निकाल आणायला मी जात नव्हतो कारण नापास झालेलो असेल याची खात्री होती. आता तुमच्यापैकी बऱ्याच मुलांना किती मार्क्स असतील, 80, 85, 90, 95, 97, कदाचित 100पैकी 100% मार्क्स असतील 10वीला. मला 52% मार्क्स होते 10वीला. पुढे मला वाटलं नव्हतं. मी 11वीत आलो, इथे ज्ञानमाता नावाची शाळा आहे, तिथे 11वी सायन्सला मला माझ्या घरच्यांच्या आग्रहामुळं प्रवेश घ्यायला लागला. डोक्यावरून जायचं सगळं, इंग्रजी कळत नव्हतं काही. डोक्यावरून जायचं म्हणजे इतकं जायचं, ते किती डोक्यावरून जावं. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 3 विषयात नापास झालो. मॅथमॅटिक्स नव्हता, नाही तर 4 विषयात नापास झालो असतो. आणि पुढे मग सरांनी सांगितलं की सगळ्या न्यूज चॅनलवर बोलून झालेले, सगळ्या वर्तमानपत्रात लेख लिहितो, करिक्युलम डेव्हलपमेंट कमिटीत काम करतो, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या सल्लागार समितीत आहे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मितीत काम करतो, निर्मिती मंडळामध्ये. मी हे याच्यासाठी सांगत आहे ज्यांना अजूनही न्यूनगंड आहे मनामध्ये, मला जमेल का, मला येईल का, माझ्याच्यानं होईल का, मला झेपेल का, पचेल का, त्यांनी तो काढून टाका. जमतंय, अपना टाइम आएगा, हमारा आ गया ना. देखो आपके सामने खड़ा होके हम कुछ ना कुछ बात कर रहे हैं, आप इन लोगों ने बुलाए. 2 गोष्टी माणसाला महत्त्वाचं कॉन्ट्रीब्यूट करत असतात आपल्या आयुष्यात आकार देण्यामध्ये. एक भेटलेली माणसं आणि 2 वाचलेली पुस्तकं. माझ्या आयुष्यात माझ्या आईचं स्थान अत्यंत अनन्यसाधारण आहे. फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, काउन्सिलर ती शिकलेली नव्हती, पण ती सहज असं तत्त्वज्ञान सांगून जायची. पण आमचा काळ आणि आम्ही सगळी माणसं आहोत ना, त्याच्यामध्ये ज्येष्ठांचा आदर करणं हा संस्कार आमच्यावर झालेला होता. मग ते आई असेल, वडील असेल, मामा असतील, मामी असतील, शेजारी असेल, शिक्षक असतील. शिक्षकांच्या विषयी तुमच्या मनात आदर जर नसेल ना, तर तुम्ही यांचं ऐकणारच नाही. यांचं नाही ऐकलं, यांनी कितीही चांगलं शिकवलं तरी ते खोपडीत शिरत नाही. मग त्यामुळे आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही कोणत्या कोर्सेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे, त्याला किती मार्क्स मिळणार आहे, किती CGPA येणार आहे, तो भाग आला इथं. तुम्हाला यशस्वी आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही जगातल्या ज्या ज्या गोष्टींच्यामुळे जगत आहात त्या प्रत्येक गोष्टीच्या बद्दल मनामध्ये असीम आदर बाळगायला पाहिजे. झाडं, वेली, फुलं, फुलपाखरं, मधमाशा, आई, वडील, सगळे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, शिक्षक, जे जे म्हणून हे सगळं आहे, त्या सगळ्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये अपार असीम आदर असायला पाहिजे. तो आदर काय असायला पाहिजे? या दुनियेतली सगळी फुलपाखरं जर मरून गेली तर काय होईल? कधी विचार केलाय? मॅनेजमेंटच्या अंगाने तुम्ही विचार जर करत असाल तर तुम्हाला एका गोष्टीच्या म्हणजे अनेकदा आम्ही शिक्षक मंडळी म्हणत असतो की एका गोष्टीला 2 बाजू असतात, 2 नसतात, 360 डिग्री, अनेक डायमेन्शन्स असतात, मल्टी डायमेन्शन असतात. हा मोबाईल आहे, याला समोरची बाजू आणि इकडची बाजू आहे असं आपण म्हणतो. इकडे पण बाजू आहे, इकडे पण आहे, इकडे पण आहे, इकडे पण आहे. आहे की नाही? 2च आहे का? नाही. म्हणून अनेक बाजूंनी विचार करता आला पाहिजे आपल्याला. फुलपाखरं मरून गेले, मधमाशा मरून गेल्या तर आता मी काही तास घेणार नाही आहे तुमचा, तेवढा वेळ पण माझ्या हाताशी नाही आहे, पण परागीभवन होणार नाही आणि अन्नधान्य मिळणार नाही आपल्याला. मी जे म्हटलं तुम्हाला ते तुमच्या अनेक आळ्या मारून टाकता तुम्ही, ते सुरवंट आणि फुलपाखरं मग ते या झाडावरून त्या झाडावर बसतं, परागीभवन होतं. मराठी माध्यमात शिकले असाल ना तुम्ही, का इंग्रजी माध्यमातले बरेच? परागीभवन मला ते इंग्लिशमध्ये माहीत नाही आहे ना, कारण आता ते अडचण येणार तशी. पुढे बोलूयात. मी तुम्हाला सांगत होतो की आदर बाळगायला पाहिजे, माणसांना भेटायला पाहिजे, माणसांशी बोलायला पाहिजे, माणसांना ऐकायला पाहिजे. त्याच्यासाठी आपला कान डेव्हलप केला पाहिजे. तुम्हाला कान आहे, आम्हाला ऐकू येतं ना, तो डेव्हलप पण करायला लागतो. एखादं गाणं ऐकायचं असेल तर त्यातलं जे क्लासिकल ऐकायचं असेल तर त्यातले राग आणि ते सगळं करायला लागतं. हार्मोनियम, तबला, धादिंधा, धादिंधा काय असेल ते, सारे गम प ध नि सा. कान डेव्हलप करायला लागेल आपल्याला. कान डेव्हलप केल्याशिवाय आपण ऐकू नाही शकणार.
अलीकडे मुलांना ऐकण्याची सवयच राहिलेली नाही आहे. म्हणजे समोर कितीही सुंदर गाणं चालू असेल आणि आपण जर व्हॉट्सॲप झालं का फेसबुक झालं का व्हॉट्सॲपवर येत असू आणि इन्स्टावर कोणी रील काय अपलोड केलाय बघत असू, संपलेली पिढी. आपलं आयुष्य नष्ट झालेलं आहे. त्याच्याविषयी भाषणाच्या शेवटाकडे जरा जास्त बोलेल. मुद्दा असा आहे की बरं झालं लहानपणी मोबाईल नव्हता, टी व्ही नव्हता घरामध्ये. 9वीत ययाती नावाचं एक पुस्तक वाचत होतो. बराच उशीर झालेला होता आणि दिवा होता घरामध्ये. मी साधारण नोकरीला सुरुवात केल्यानंतर वीज आली, कारण वस्तीवर राहत होतो. पुस्तक वाचता वाचता जरा लांब केस राखायची सवय होती. आता माझा एक मित्र इथं बसलेला आहे त्याच्यासारखे. त्या दिव्यावर ते केस, जरा केसांची एक बट गेली असेल, ती जळली, तिचा वास आला, आई उठली, काय जळालं असं विचारायला लागली. असं सलग पुस्तक वाचून टाकायचं. अलीकडे परभणीचा एक दिलीप नावाचा मित्र आहे माझा, त्याने एक पुस्तक लिहिलं आहे. काय मुलाची संघर्षाची कथा आहे ती. तो पुण्यात शिकत होता आणि कॅन्सर त्याला झाला होता आणि कॅन्सरमध्ये तो वारला, पण तो संघर्ष करत राहिला. त्याची डायरी आहे. अशी एक सलग वाचून ठेवली मागच्या शनिवारी रविवारी. मी भेटलेली माणसं जशी महत्त्वाची असतात तशी वाचलेली पुस्तकंही आपल्याला समृद्ध करत असतात. आपल्या हातात पुस्तक आपण घेतो का, वाचतो का? पुस्तकांना खूप काही सांगायचं असतं, आपल्याला ते ऐकायचं असतं का, आपल्याला ते समजून घ्यायचं असतं का, आपल्याला ते वाचून समजून घेऊन आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी उपयोगाचं आहे हे समजतंय का? आपल्याला कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ हे सगळे इंद्रिय दिलेले आहेत. त्यांचा वापर आपण किती कोणत्या पद्धतीनं करतो याच्यावरही आपलं जगणं घडतं किंवा बिघडतं. मला हे तुम्हाला सांगायला पाहिजे, कारण माझा लेखही तुमच्या वयाचाच आहे. मी येताना शुभांगी मॅडमला तेच सांगत होतो की इथे तो ज्युनियर कॉलेजला शिकायला पण होता. खरं म्हणजे अत्यंत समृद्ध आयुष्य जगायला मिळालं आमच्या पिढीला. मोबाईल नव्हता, मी परत सांगतो, टी व्ही पण नव्हता. असं आहे, वाचन हे मनाचं अन्न आहे. मन दिसत नाही, शरीर दिसतं. आता तुम्ही त्या शरीराला पण काय खाऊ घालता ते पण फार महत्त्वाचं आहे. काय खाऊ घालता म्हणजे डाळी, कडधान्य सगळे, उसळी, दोडका, भोपळा, कारले हे आवडतं का? मॅगी, पावभाजी, पिझ्झा, बर्गर हे आवडतं? चॉईस इज युअर, निवड तुमची आहे. पण हे मात्र तुम्हाला माहीत असायला पाहिजे, तुम्ही जेवढं जेवण जेवता, तुम्ही जे खाता त्यातलं सगळ्यात जास्त पाय वापरतात, हात वापरतात का मेंदू वापरतो? तुम्ही जे अन्न खाता, समजा 2400 किलो कॅलरीज माणसाला एका दिवसासाठी लागतात असं गृहीत धरा. त्यातली सर्वाधिक किलो कॅलरीज, म्हणजे माहिती ना अन्न खातो आपण त्याचं कॅलरीज, आणि त्यातले सर्वाधिक किलो कॅलरीज कोण खातं? मेंदू. मेंदू हा शिकण्याचा अवयव असतो. नाहीतर मग ताण येतो, हेडेक जाणवतो. मी ज्या शाळांमध्ये शिकवतो तिथे 5वी, 6वी, 7वीच्या विद्यार्थ्यांना सतत विचारत असतो, तर त्यापैकी जवळजवळ 30 ते 35% मुलं रात्री जेवलेली असतात 9 वाजता, आणि दुसऱ्या दिवशी 1:10 जेव्हा जेवणाची सुट्टी होती तेव्हा जेवतात. ते विचार करा, 9 आणि 9, 12, आणि पुढचे ते किती तास? 4 तास. 12 16 तास पोटामध्ये जर काहीच नसेल, तिथं आतमध्ये ॲसिड आहे आतड्यामध्ये, ते वरती येतं. आपल्याला कळत नाही. अनेकदा डोकं जड पडल्यासारखं होतं, डोकं दुखल्यासारखं होतं, बॉडी ॲक जाणवतो. आपण म्हणतो मला मूडच नाही यार, कारण पडून राहावंसं वाटतं, झोपून राहावंसं वाटतंय. घाईघाई खायचं असेल तर आपण जाऊन वडापाव खातो. त्यामुळं आपण काय खातो ते पण अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण अनेक मुली ॲनिमिक असतात. त्यांचं हिमोग्लोबिनचं त्यांच्या शरीरातलं प्रमाण, रक्तातलं प्रमाण किती असतं ते तपासून घ्यायला पाहिजे, असं मला नेहमी म्हणणं असतं माझं. आणि अलीकडं तर मुलांच्या बाबतीत सुद्धा आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. फार म्हणजे याच्यासाठी की आयुष्यभर महत्त्वाचं आहे आहार. तुम्ही काय खाता त्याच्यावर सगळं तुमचं अवलंबून आहे आरोग्य. आणि आरोग्य नीट असेल
मन आनंदी असेल, शिक्षण कधी होतं? पोषण चांगलं झालं तर. त्यामुळं पोषण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, हे मला तुम्हाला सांगायला पाहिजे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं मोबाईल नसलेली आमची पिढी आहे. अलीकडे झालंय असं, बहुसंख्य मुलांना मित्र मैत्रिणी यांच्यापेक्षा मोबाईल अत्यंत जवळचा वाटतो. काळाचा महिमा असतो, महिमा आहे, वाटणंही स्वाभाविक आहे. परंतु मला एक सांगा, एक मागे अभ्यास झाला होता 2009 साली. ज्या घरामध्ये 2.5-3 तास साधारण टी व्ही बघितला जातो, त्या घरामध्ये 729 घटना, तिथली मुलं आणि मोठी माणसं जी सगळी टी व्ही बघतात 2.5-3 तास, जर ऑन एन ॲव्हरेज टी व्ही बघितला जात असेल तर 729 घटना खून, दरोडे, भ्रष्टाचार, जाळपोळ, हिंसा, बलात्कार, अपघात अशा प्रकारच्या घटना बातम्या, मालिका आणि सिनेमामधून आपल्या डोळ्यांवर, मनावर, मेंदूवर येऊन आदळत असतात. एवढ्या जर हिंसक आणि अशा प्रकारच्या गोष्टी येऊन आदळत असतील तर आपलं मानसिक आरोग्य, मन स्वस्थ असणं ही शिकण्यासाठीची अट आहे. तुम्ही मनानं स्वस्थ असायला पाहिजे. मनामध्ये ताण नको, दडपण नको, दहशत नको, दबाव नको, वैताग नको, चिडचिड नको. वेदनेचा भुंगा जर तुमच्या मनाला, मेंदूला कुरतडत असेल, टोचत असेल काहीतरी आतमध्ये, तर शिकू नाही शकत आपण. शिकू शकत नाही, याच्यासाठी शिकू शकत नाही म्हटलं मी, की तुम्ही स्वस्थ असायला पाहिजे मनानं, म्हणजे मस्त शिकाल. तर आता इथं झालं आहे काय की वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्म्स जे आहे त्याच्यावर तुम्ही तासनतास पडीक असता. तुमच्या पिढीचं अत्यंत लाडकं ठिकाण कोणतं असेल तर इन्स्टा आहे. मी एका शाळेमध्ये गेलो होतो आणि शेजारी हॉल आहे, तिथं भाषण होतं. म्हणून मला एक कॉल आला, म्हणून मी शेजारच्या क्लासरूममध्ये गेलो. त्या क्लासरूममध्ये बेंचेस बघितले मी, ज्युनियर कॉलेज होतं. तिथं व्हाईटनर पेननं जे जे लिहिलेलं होतं तो आविष्कार बघून मला अत्यंत धक्का बसला. मी तुम्हाला सांगतो खरंच, काय लिहिलेलं होतं मी इथं नाही बोलू शकत, खरंच नाही बोलू शकत. इतकं लिहिलेलं आहे ज्युनियर कॉलेजमधलं, कारण तुम्ही मागच्याच वर्षी 12वीतनं आलेला आहेत, बरोबर ना. शाळा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. महाविद्यालय हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. तिथं आपण काय घेऊन येतो, कोणत्या भावना घेऊन येतो. युनियर्समध्ये तुम्हाला माहिती आहे ना, जे आपण देतो तेच परत मिळतं, जे आपण विचार करतो तेच आपल्याला परत मिळतं. जे आपलं चिंतन आहे, आपलं चिंतन जर सकारात्मक, रचनात्मक, विधायक, सुंदर असेल, भव्य असेल तर तेच मिळणार आहे. तुम्ही जर दरिद्री असाल विचारानं तर दारिद्र्य तुमच्या 5वीला पुजलेले लक्षात ठेवा. तुमचे विचार तुम्हाला घडवत असतात. बुद्धानं सांगितलं, तुम्ही जसा विचार करता तसं तुम्ही घडता. तुम्ही जर चांगला विचार केला, भव्य विचार केला, सुंदर विचार केला, रचनात्मक कामाचं काहीतरी मला करून दाखवायचं असा विचार सतत तुम्हाला अस्वस्थ करत असेल आतून, तर होणार तुम्ही. हे काय खरं नाही, ते काय चाललंय, पाठवलंय, आलंय, मरगळलेलं आहे, अवसान गळून गेलेलं आहे. चेहऱ्यावर असं नाही का ते बल्ब उडून गेलेला असतो, तो विझून गेलेला असतो, तसे अनेकांचे विझून गेलेले असतात चेहरे, मरगळलेले असतात. मैत्रिणीनं सांगितलंय किती वाजता निघते म्हणून आले, मित्रानं सांगितलंय, दोघेही मित्र गेले रूमवरचे उठून, मग आता जायला लागणार आहे. म्हणून जर तुम्ही येत असाल तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला यश मिळणं अत्यंत कठीण आहे. पुढची एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला ज्या काळामध्ये जी गोष्ट करायची आहे ती गोष्ट आपण ताकदीने केली पाहिजे. आता आपण काय करायला पाहिजे, आपल्याला आईवडिलांनी इतकं जीव लावलेला आहे, खस्ता खातात, ऊन वारा पाऊस त्याच्यामध्ये शेतामध्ये काम करतात, किंवा
व्यापार करतात किंवा नोकरी करतात आणि आपल्याला त्यांनी शिकायला पाठवलेले इथे ॲडमिशन घेतलेली, 2 रुपये खर्च केलेले आहेत. तुमच्याकडून तुम्ही चांगलं जगावं अशा अपेक्षा आहे. तुम्ही चांगलं जगावं, तुमच्या आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि काहीतरी करावं तुमच्यासाठी. त्यांच्यासाठी नाही करता आलं तर तुमचं आयुष्य सुंदर व्हावं. बरोबर आहे की नाही? जगे सारे सुंदर आहे, आपण सुंदर होऊया. आपण सुंदर व्हायचं असेल तर आपल्याला काम करायला लागेल, आता अभ्यास करायला लागेल, वाचायला लागेल, गोष्टी समजून घ्यायला लागतील. जर हे आपण केलं नाही तर या अवघड आहे. मग आत्ता जी गोष्ट आपल्याला करायची आहे ती आपण ताकदीनं केली तर भविष्यामध्ये अनेक गोष्टी करायला आपल्याला जागा आहे. मी एका शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं होतं आणि बोलता बोलता पाठीमागून खूप मोठ्यानं आवाज येत होता, मिरवणूक येत होती, जय भवानी जय शिवाजी. ती मुलं आली आणि नंतर समोर येऊन बसली. समोर येऊन बसल्यानंतर मी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज की मुलं म्हणाली जय. म्हटलं हा नाद घोष निनादला पाहिजे नाही का? कारण या राजानं खरं म्हणजे तुम्ही मॅनेजमेंटचे विद्यार्थी आहात तर आनंद नाडकर्णी, डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं शिवाजी मॅनेजमेंट गुरु कसे आहेत असं एक यूट्यूबवर पॉडकास्ट आहे, तो प्रत्येकानं ऐकायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे कशा उत्तम, जगातले एक उत्तम मॅनेजमेंट गुरु कसे आहेत त्याच्याविषयी मी अधिक तपशील सांगत नाही, फक्त तुम्हाला तेवढं सांगून देतो. मग मी म्हटलं की फारच सुंदर तुम्ही घोषणा देताय, जय 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 शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादं चरित्र वाचलं का रे? कोणी हात वर करा. एका नाही हात वर, एकानं पण नाही हात वरती. असंच एकदा 14 एप्रिलला एका कार्यक्रमात गेलो होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलं असं बोलायला, तर तिथं पण जय भीमचा घोष, जय घोष होता. म्हटलं की माझ्या भीमाचं एखादं चरित्र, एवढं काहीतरी चरित्रात्मक पुस्तक वाचले का? नाही वाचलेलं. शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा ध्यास घेतला होता त्याच्यासाठी अहोरात्र परिश्रम करत होते. आग्र्यावरून सुटका करून घेण्याचा प्रसंग जो आहे, अंगावर शहारे उभा करतो आजही, ठाई ठाई मृत्यू उभा होता. त्याच्यातून शिताफीनं शत्रूच्या कराल दाढेतून स्वतःची सुटका करून परत महाराष्ट्रात यायचं आहे. हे औरंगजेबाला जेव्हा कळलं होतं तेव्हा औरंगजेब त्याच्या गुप्तहेरांनी सांगितलं शिवाजी पसार झाले म्हणून. शिवाजी गेला, कुठे गेला? महाराष्ट्रात गेला. कसा गेला? घोड्यावर बसून गेला. कोणत्या मार्गे गेला? चकवा दिलेला आहे. संभाजी महाराजांना तिकडेच बाजूला उत्तर प्रदेशामध्ये ठेवलेले महाराज दक्षिणेत आले. कसे गेले? आणि 2-3 घोडे वापरले वाटेमध्ये. औरंगजेब म्हणतो घोडे जरी बदलले असतील पण कंबर तीच होती ना. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज इथे गोंदायला दिसतात, तिकडे फोटोमध्ये लावायला दिसतात. आपल्या आयुष्यामध्ये एखादा गुण घ्यायचा असला की आपल्याला जमत नाही. कशाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात? जगा, वागा, आचरण ठेवा विचारावर त्यांच्या, तर नाव घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रातला एक किस्सा आहे. ते नेहमी गाडी, त्यांच्याकडे ॲम्बेसिडर कार असायची, गाडीमध्ये पुस्तकं, घरात पुस्तकं. वकील म्हणून ते ज्या ठिकाणी काम करायचे तिथे त्यांचं चेंबर होतं, तिथे पुस्तकं. एक दिवस आले, वकिलीचा झगा अंगावर होता, तोंडावर पाणी घेतलं, चहा घेतला आणि वाचायला जाऊन बसले. अनेक व्हिजिटर्स यायचे भेटायला. बाबासाहेब 7:30 वाजता आत गेलेले. आत्ता बाहेर येतील, मग बाहेर येतील, जेवायला बाहेर येतील, तेव्हा आपण बोलू. वाट बघत बसलेले अनुयायी, व्हिजिटर्स, समर्थक, काय कोणी जे आलेले असतील ते. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, तरी बाबासाहेब बाहेर येणार. माणसं मोठी होतात, माणसं वंदनीय होतात, माणसं आदरणीय होतात, उगीच नाही. जयंत्या, पुण्यतिथ्या उगीच कोणाच्या साजऱ्या होतात का? थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, मिळे तयातून बोध करा. बाबासाहेब आले नाही, उशिरापर्यंत वाचत बसलेले होते आणि म्हणून बाकीचे सगळे व्हिजिटर्स निघून गेले. एक समर्थक जो होता तो गेला. 1:30 वाजताच्या दरम्यानची गोष्ट आहे, लिहून ठेवलेली आहे. आणि बाबासाहेबांच्या पायाला स्पर्श करून त्याला असं वाटलं की निघून जावं आपण. गेला, पायाला स्पर्श करतोय, तर बाबासाहेब म्हणतात, टॉमी टॉमी तू असं काय करू शकतोय, असं काय करतोयस? टॉमी हे बाबासाहेबांच्या लाडक्या कुत्र्याचं नाव होतं राजगृहामधल्या.
वाचन समाधीमध्ये इतकं घडून गेल्यामुळं जगातल्या 100 माणसांच्या विद्वानांच्या यादीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं, बाबासाहेबांच्या नावानं जयघोष करत असताना आणि त्यांच्या प्रतीका आणि प्रतिमांच्या अस्मितांच्या राजकारणामध्ये अडकून पडण्यापेक्षा त्यांचे चरित्र वाचा आणि त्यांच्या चरित्रातून आपल्या जीवनामध्ये जगण्यासाठी काही आपल्या हाताला येतंय का हे बघणं म्हणजे त्यांचा खरोखर आदर करणं आहे. आपलं झालंय उलटच. पुस्तक वाचायचं सोडून जय 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 करा. आधी लायकी मिळवा, पायावर उभं राहायचे. आईवडिलांनी ज्याच्यासाठी पाठवलं आहे आपल्याला ते कराच. त्याच्याबरोबर त्याच्या आधी आपलं आयुष्य सुंदर कसं होईल त्याच्यासाठीचं शिक्षण आहे ते ताकदीनं घ्या. कोणत्याही महापुरुषांनी हेच सांगितलं आहे आपल्याला. फुलेंनी पण सांगितलं विद्येविना मती गेली, गतिविना विद्ये काय सगळं झालं. म्हणून विद्या महत्त्वाची आहे. विद्या म्हणजे मुलांना हसायला लागले. विद्या म्हणजे कोणती विद्या? ही शिक्षण. इथे या परत. इथे एखाद्या विचाराला जास्त त्रास व्हायचा विद्येची आठवण करा. बघा कसे हसायला लागले. मी असं सांगत होतो की वाचन हे मनाचं अन्न आहे. आपल्यासमोर आयडॉल नाहीत असं आपण म्हणतो. हे सगळे आपल्यासमोरचे जे आयडॉल आहेत त्यांच्याविषयी वाचा, चरित्र वाचा, आत्मचरित्र वाचा. जगभर सगळ्यात जास्त कोणती पुस्तकं वाचली जातात तुम्हाला मी सांगतो. मला हे सांगण्याचा अधिकार आहे. माझ्या घरात 2.5-3 लाख रुपयाची पुस्तके घरात. त्यामुळे आणि आता एक मेहता पब्लिशिंग हाऊसचं एक जानेवारीमध्ये पुस्तक पण येईल पहिलं. अजून रोहनला दुसरं दिलं आहे. म्हणजे मी ती क्षमता लायकी कमावलेली आहे म्हणून तुम्हाला मी सांगतोय. ते जर मी जर वाचत नसतो तुम्हाला सांगितलं असतं वाचा रे, नाही का, संदेश, उपदेश, आदेश. खूप माणसं आहे असे आपल्याला स्वतः कोरडे पाषाण, लोकांसांगे ब्रह्मज्ञान असं नाही आहे. तर माझा परत एकदा मुद्द्यावर येतो मी की आधी कष्ट तेने फळं, कष्टाची नाही ते निष्फळ. कष्ट घ्यायला लागतील, कष्ट घ्यायला लागतील. जगात कष्टाविना कोणाला काहीच मिळालेलं नाही, काहीच मिळालेलं नाही आहे. म्हणजे मी B.Ed करत होतो. 5:30 वाजता उठायचो, धावायला जायचो. मला आता माझा मित्र भेटला तर तू जसं आहे तसंच शिडशिड आहे. म्हटलं संगमनेरला सायकल चालवत येतो, राजूरला सायकल चालवत जातो, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ट्रेकिंगला जातो आणि रोज संध्याकाळी 1.25 ते 1.5 तास चालतो. तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा, योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार किंवा चालणं, जॉगिंग, सायकलिंग असं तुमच्यापैकी किती जण करतात? हात वरती करून सांगा, खरोखर सांगा. म्हणजे स्वतःला फसवता येत नाही, इतरांना फसवू शकतो आपण. आई वडील शिक्षक आहेत. 5 हात वरती आहेत. हे 5चे 50 व्हायला पाहिजे खरं तर. कारण जर व्यायाम शरीर माध्यम खलुधर्म साधनम साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी हेल्थ इज वेल्थ लिहिलं का निबंधात? तुम्ही लिहिलं ना? लिहिलंय ना? हां बघा. आणि मग करायचं कोणी? क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे ना आपण. आपल्याला संत सज्जनांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे. वारकरी संप्रदायाची आपल्यावर चांगली शिकवण आहे. संत तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी सांगितलं असाध्य ते साध्य करिताच आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्टी साध्य करता येतात, पण त्यासाठी लवकर उठायला लागेल, थोडा वेळ हातात घेऊन काहीतरी. आणि तुम्ही विचार करा, 1 महिना तुम्ही फक्त आहे ना थोडीशी रनिंग करून बघा सकाळी सकाळी आणि मग कॉलेजात येऊन बसा. बघा तुम्हाला जर 100 पैकी 50-60 मार्क्स मिळत असतील, 10 मार्क्स तुमचे वाढणार आहे. तुम्ही फक्त व्यायाम करून बघा. मी रोज सकाळी असा अर्धा तास मेडिटेशन करतो. इगतपुरीला मेडिटेशनला 2 वेळा जाऊन पण आलेलो आहे आणि रोज करतो मेडिटेशन. आधी जेव्हा करत नव्हतो तेव्हा चिडचिड व्हायची, त्रास व्हायचा. एवढ्या गोष्टींना अपमान झाला की अस्वस्थता वाटायची. आता नाही. म्हणजे एकदा ABP माझ्यावर बोलता बोलता समोरच्या माणसाने माझा कचरा करून टाकला होता आणि एकदम अस्वस्थ झालो मी. ते प्रसन्न जोशी नावाचा मित्र आहे माझा, तो अँकरिंग करत होता. मी म्हटलं असं कसं, मी जे सांगतोय म्हणजे माझं तेच खरं असं वाटतं की नाही तुम्हाला? म्हणून मी म्हटलं की हे जर थोडा अपमान गिळायचा असेल, पचवायचा असेल तर, किंवा रागावर नियंत्रण ठेवायचं असेल, एवढ्या गोष्टींना फाटकन द्यायचं वाटतं की नाही मुलांना? सांगा. मुलींना वाटत असू नये, बिचारा कसं आहे पुरुष सत्ताक आपली सगळी एकदम समाज व्यवस्था आहे, त्याच्यामुळे शुभांगी मॅडम पण हसू राहिलेले. ते मुलींना वाटू नये, देता येत नाही पटकन ठेवून, असे नाही का. चरित्र वाचायला पाहिजे, आत्मचरित्र वाचायला पाहिजे.
हा मुद्दा इथे संपला. झालंय असं की हिंसेचं प्रचंड आकर्षण आपल्याला वाटायला लागलं. याचा कधी विचार केला? आज समाजामध्ये जे भडक बोलतात, भावना उकसवतात माणसांना, ते लाडके व्हायला लागलेले, त्यांना प्रचंड व्ह्यूअरशिप आहे. तरुणांनो, तुम्ही हा विचार अत्यंत शांतपणे करायला पाहिजे. काय होतंय आपल्या भोवती? ज्यांच्या हातात मोबाईल, कोणाकोणाकडे बघा बरं, आता ज्यांना मोबाईल आहे स्वतःचा, हात वर करा बरं. ज्यांना स्वतःचा मोबाईल आहे किंवा ज्यांना दिवसातून 2 तास तरी मोबाईल हातात असतो किंवा कोणाचा तरी स्क्रीन बघायला मिळतो. खोटं बोलताय तुम्ही? पोरी खऱ्या बोलतात बघा, पोरी खऱ्या बोलतात. तुम्ही खोटं बोलून राहिलेले. हां, ठीक आहे, ओके. त्र्यंबके सर असं म्हणतात की मोबाईल ज्यांच्याकडे नाही त्यांनी हात वर करा. आता इथे मला हात खाली घ्यायला लागेल. सगळ्यांकडे मोबाईल आहे. तुम्हाला कळतंय का? मोबाईलमुळे, नीट ऐका पुढचे 2 वाक्य 3 वाक्य, मोबाईलमुळे तुमचा मेंदू दगड बनत चाललेला आहे. नीट ऐकलं का? परत सांगू, आयुष्यभर लक्षात ठेवा. कोणीतरी चास्कर सर नावाचे गृहस्थ आले होते, ते बोलत होते, या लोकांनी त्यांना बोलवलेलं होतं आणि ते सांगत होते की तुमचा मेंदू दगड बनत चाललेला आहे. तासनतास तुम्ही काय करता? रील्स बघत बसता. रील्स कोणते बघता तुम्ही? तुम्ही टेड टॉक बघितलेत, ऐकलेत टेड टॉक? TEDTALK टेड टॉक ऐकलेत? यूट्यूबवर नाही ऐकले. तुम्हाला सलमान खान माहिती आहे? 6 पॅकवाला. एक दुसरा सलमान खान आहे, लॉस एंजलिसला कॅलिफोर्नियामध्ये असतो. त्यानं त्याच्या कझनसाठी कोलकात्यामध्ये बसणारा तिला गणित शिकवत होता, नोटपॅड वापरून गणित शिकवत होता. आणि त्याला म्हणजे लिहायचा तो A+B असं, आणि मग ते एक पॅड डेव्हलप केलं होतं त्यानं. आज तुम्हाला माहिती आहे सलमान खानची khanacademy.org नावाची एक वेबसाईट आहे, एक पोर्टल आहे, आणि जगभरातले अनेक मुलं, बिल गेट्सच्या 2 मुलांसकट मॅथमॅटिक्स सायन्स त्याच्यावर शिकतात. बिल गेट्सनं khanacademy.org विषयी जे सांगितलेलं आहे, khanacademy.org इज नॉट ओनली द पोर्टल, इट्स वर्ल्ड्स लार्जेस्ट मॅथमॅटिक्स स्कूल. MOU झालाय शालेय शिक्षण विभागाचा खान अकॅडमी बरोबर. जगभरातल्या अनेक देशांमध्ये अनेक सरकारं खान अकॅडमीचा वापर करतात. 28,000 व्हिडिओ आहे. सगळ्या कन्सेप्ट ज्या आहे त्या सांगितलेल्या आहेत मॅथमॅटिक्समधल्या. माझा स्वतःचा लेख 7वीच्या स्कॉलरशिपला तिथून मॅथमॅटिक्स शिकत होतात, त्याला चांगले मार्क्स मिळाले. गुण म्हणजे गुणवत्ता मानणारा मी नाही आहे, मी तर नापास मुलाची गोष्ट आहे माझी सगळी गोष्ट म्हणजे. पण एक गोष्ट मात्र तुम्हाला निश्चितपणाने सांगतो की तुम्ही काय बघता त्यावर तुम्ही काय होणार आहे किंवा तुम्ही काहीच होणार नाही हे ठरणार आहे. मी कळलं का? तुम्ही काय बघता, तुम्ही काय विचार करता याच्यावर तुमचं आयुष्य घडणार आहे किंवा बिघडणार आहे असं मी तुम्हाला सांगतो. तर इथे मात्र महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही रील्स कोणते बघता. मला माहिती आहे, मी सांगू का? कोणीतरी जाताना कोणाला तरी अशी टपली मारतं आणि खाली बसून घेतं, त्या माणसाला इकडं तिकडं ते बघत बसतं, हिदी दात काढतात, असे रील्स बघतात. दुसरे कोणते रील्स बघता तुम्ही? सगळं मी सांगेल तुम्हाला, कारण माझी एक मैत्रीण आहे मुक्ता चैतन्य नावाची, ती समाज माध्यमांचा वापर तरुण मुलं कशासाठी करतात याचा अभ्यास करते आणि आमचं खूप फ्रिक्वेंटली बोलणं होत असतं याबद्दल. त्याच्यामुळे तिचा जो अभ्यास आहे तो पण मला माहिती आहे, मी मोह आवरणार आहे. परंतु अपघाताचे रील्स बघितले जातात. ट्रेंडिंगमध्ये कोणते रील्स असतात? हां, किंवा मला हे तुमच्यासमोर सांगायला अजिबात तुम्ही माझ्या लेकीच्या किंवा लेकाच्या वयाच्या आहे. पॉर्न साईट्सवरचं ट्रॅफिक भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये 47 ते 56% वाढले. ज्याच्यामुळं अत्यंत विकृत अशा प्रकारचं काहीतरी आपल्या मनामध्ये शिरतं, त्या कल्पना, आणि त्या आपल्या मेंदूचा ताबा घेतात. किंवा मग कोणीतरी आपल्याला गल्ली बॉय जो आहे ना, त्याचं काहीतरी
रॅप पॉप काहीतरी तो करत असतो, नखरे स्टंट करत असतो, ते आपल्याला प्रचंड आवडायला लागतं. मला असं वाटतं की इथे तुम्ही तुमच्या हातातला मोबाईल जो आहे त्यानं तुमचा मेंदू हॅक केलेला आहे. टेक्नॉलॉजीवर कोणतीही टेक्नॉलॉजी किंवा कोणत्याही टेक्नॉलॉजीचा मेगा ट्रेंड असू द्या, विवेक सावंत सर जे MKCLचे चीफ मेंटर आहे ते असं म्हणतात की त्याच्यावर आपण मान टाकून स्वार होऊन त्याला आपल्या उपयोगासाठी वापरलं पाहिजे. त्या घोड्या त्याच्या लगाम आपल्या हातात असायला पाहिजे. दुर्दैवानं तुमच्या मेंदूचा ताबा तुमच्या मोबाईलने घेतलेला आहे आणि तो तुम्हाला चालवतोय, बोलवतोय, हलवतोय. तुम्ही काय विकत घ्यायचं आहे ते सगळं माहिती आहे तुम्हाला. अल्गोरिदम काम करतं. तुम्ही फक्त कॅमेरा निकॉनचं नाव काढा, तुम्हाला निकॉनच्या जाहिराती फेसबुकवर, इन्स्टावर, यूट्यूबवर फ्लॅश व्हायला सुरुवात होईल. हे सगळं अल्गोरिदम आहे. तर माझं इतकंच म्हणणं आहे की सोशल साईट्सवर पडीक असणारी जनता जी आहे ती, आता तुम्ही थोडे अजून 12वीपर्यंत होते त्यामुळे तुमचं जरा बरं आहे, अजून तुम्हाला अभ्यास करायला लागलेला आहे. 12वी सायन्सला होतात तुम्ही, त्यामुळे तुमचं जरा 12वी सायन्सला जे होते त्यांचं जरा, किंवा कॉमर्सला जे असतील त्यांचं जरा बरं आहे अजून. त्या कलावाली तर फारच कलाकारच होऊन गेली, कल्लाकार. मुद्दा असा आहे इथे अत्यंत महत्त्वाचा आहे की हिंसा तुमच्या मनामध्ये मोबाईलच्या माध्यमातून सोशल साईट्सवरून येते. त्याच्यावर जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल तर त्या प्रकारच्या गोष्टी बघणं वाईट आहे हे स्वतःला सांगा. उगीच कोणीतरी म्हटलं आहे आपल्याला म्हणून उचकवलं आहे, व्हॉट्सॲपवर एखादी पोस्ट टाकली आहे म्हणून आपण लगेच काहीतरी कॉलेजच्या गेटवर जाणारे सगळे आपल्याला अमुक करायचं तमुक करायचं चालले. अरे पण विचार तर करा. विचार करण्यासाठी शिक्षण आहे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, अशी एक कविता तुम्ही ऐकली का? हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला, रोखाते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, पर अभांग असू द्या सदैव आपली माणुसकीची नाती. द्या सर्व दूर ललकारी, हुंकारे एक तुतारी, संदेश मनातील शेष जराशे वाहून जाऊ द्या रे. हा देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे. हा देश माझा आहे, ही माझी माणसं आहे. माणुसकी हे जगातलं सर्वोत्तम मूल्य आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांच्या सोबत हे जग सुंदर आहे आपलं. आपण जर एकमेकाची जात, एकमेकाचा धर्म, एकमेकाचं जात धर्म, लिंग, संप्रदाय, रंग, श्रीमंत गरीब असे भेदाभेद आत्ता करत बसलो तर आपला जो मुख्य मुद्दा आहे यांनी हे कशासाठी ठेवलेलं आहे, हे जनरल सेन्सिटायझेशन लेक्चर कशासाठी आहे की आपण बाबा समजून घ्यायला पाहिजे काय कुठे चाललेलो आहोत आपण आणि काय करायला पाहिजे आपण. खरं म्हणजे खूप गोष्टी बोलता येण्यासारख्या आहे, परंतु मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की मानसिक आरोग्यावर आपल्याला काम करायला लागेल आणि त्यासाठी मोबाईल हातात असेल. तुम्हाला माहिती आहे ह्यानं अनेक नाती संपवली. नवरा बायकोची भांडणं घटस्फोट करून टाकले. म्हणजे जग मरून गेलेलं असतं. तुम्ही जर स्टँडवर उभे असाल, गाडी जर म्हणजे कुठल्या तरी गावातून तुम्ही संगमनेरला येत असाल तर आणि तुमच्या हातात मोबाईल असेल तर अवतीभोवती पक्षी किलबिलत आहेत, वारा मंद लहरी वाऱ्याच्या आपल्या अंगाला स्पर्शून जात आहेत, माणसं येत आहेत जात आहेत. पहिला पाऊस झाला असेल तर त्या मातीचा वास पण येतोय, तो मकरंद. ते सगळं विसरून गेले, जग मरून गेले तुमच्यासाठी. स्क्रीन लॉक झालेले तुम्ही. वाईट गोष्ट नाही ही. विचार करताय ना तुम्ही, कधी केला का विचार की मोबाईलवर तुम्ही जेव्हा सर्फिंग करत बसलेला, स्क्रोल करत बसलेला असतात तेव्हा जग मरून गेलेलं असतं तुमच्यासाठी. आणि याचा विचार आत्ता नाही तर मग कधी करणार तुम्ही? कोणीतरी याचं सांगायला पाहिजे तुम्हाला. म्हणून हे मला असं वाटतं की विचार करणं म्हणजे शिकणं असतं. माझे एक मित्र आहेत, मी शुभांगी मॅडम आणि आपल्या सगळ्यांना एक विनंती करणार आहे, गायकवाड सरांना. इथे ना सह्याद्री फार्म नावाची एक मोहाडीला जाऊन आलात का तुम्ही? जाऊन यायला पाहिजे किंवा म्हणजे तिथेच जायला पाहिजे, विलासरावांशी तिथे बोलायला पाहिजे. एक आहे ना, मी तुम्हाला त्या मित्राविषयी सांगतो थोडक्यात. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये साधारण एक 30 वर्षांपूर्वी हे BSc ॲग्री करत होते आणि त्यांना असा किडा होता की जे शिकतोय मी ते मला काही करून बघत नाही आहे मी. मग 2 एकर शेती त्यांनी वाट्यानं घेतली. वाट्यानं म्हणजे घेतली आणि करायची. विद्यार्थी असताना सेकंड इयरला. आणि मग त्यावेळेला मका लावला जात नव्हता, त्यांनी मका लावला. मका लावल्याच्या नंतर
मस्त एकदम प्रचंड मेहनत करायची. इकडे शिक्षण पण सुरू कृषी विद्यापीठामध्ये, नाशिकच्या आडगावचे राहणारे, परंतु राहुरीला डिग्रस नावाचं गाव आहे, डिग्रस मारून तिथंच घेतली शेती आणि करत होते. मस्त मका एकदम भारी आला आणि अचानक विहिरीचं पाणी कमी झालं, मका जळून गेला, कर्ज झालं. इथून त्यांची सुरुवात झाली. BSc ॲग्री झाले, नोकरी करायची नाही डोक्यात होतं, सगळ्यांना नोकऱ्या मिळणार नाही, तुम्हाला हे पण मी सांगतो. स्वतःचं काहीतरी काय करता येईल त्याच्याविषयी सतत विचार करत बसायला पाहिजे. त्याच्याविषयी बोलतो मी जरा शेवटाकडं. मग गेले, नोकरी करायची नाही BSc ॲग्री होऊन, हे पक्कं होतं. गेले तर तिथं मग त्यांनी दूध धंदा सुरू करायचा म्हणे. नाशिकच्या जवळ आडगाव आहे आणि मग दूध धंदा सुरू करायचा म्हणून गाई घेतल्या, धंदा सुरू झाला, जोरात सुरू झाला, मस्त मागणी पण होती. मग म्हशी पण घेतल्या, कारण म्हशीच्या दुधाला भाव जास्त आहे. मग झालं असं की उत्तर प्रदेशमधून आलेले जे भैये होते ते पळून गेले सगळे. आता कोणी शेण काढायचं, कोणी माती काढायची, ते गाया धुवायच्या म्हणजे पाण्यानं धुवायच्या ते, आणि गाया धुवायच्या म्हणजे दूध पण काढायचं, धारा काढायच्या, कोणी करायचं. सगळा धंदा अडचणीत आला. म्हणजे विषय निघाला म्हणून ते पण सांगतो. माझी आई नेहमी म्हणायची, आमच्या सगळ्या भावंडांना सांगायची, जर शेण उचलायची, गोठ्यातलं शेण उचलायची लाज वाटत नसेल तर तुम्ही उपाशी नाही मारणार. शेण उचलण्याची पण तयारी पाहिजे. मग झालं, संपलं, विकून टाकल्या गाई, तोट्यात गेली गंमत, म्हशी पण विकून टाकल्या. आता काय करायचं, म्हणून द्राक्ष खरेदी करायला सुरुवात केली. द्राक्ष खरेदी करून विकायला सुरुवात केली. नंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की परदेशामध्ये द्राक्ष जर पाठवली तर जास्त भाव मिळेल. खूप द्राक्ष खरेदी केली आणि परदेशात पाठवले. युरोपामध्ये जे सगळे द्राक्ष पाठवले होते ते सगळेचे सगळे द्राक्ष त्यांनी परत पाठवले, कारण केमिकल्स, पेस्टिसाईडचं प्रमाण खूप होतं त्याच्यामध्ये आणि ते लोक फार सेन्सिटिव्ह आहेत. आपण कोबी खातो, फ्लावर खातो, थायमेट खातो, फॉरेट खातो, सगळं विष खातो ना आपण. मी 10-12 वर्ष झाले, 15 वर्ष झाले कोबी फ्लावर हे खात नाही. किंवा द्राक्ष निरमा पाण्यानं धुवून घेतो, चांगले निरमाच्या पाण्यात. राणीबंगांनी सांगितल्यापासून एक दिवस राणीताई आल्या तर घरी अभयभंग जेवायला, असे त्यांनी सांगितलं धुवून घ्यायचे. कशानं? निरमा म्हणजे डिटर्जंटनं धुवून घ्यायचे द्राक्ष आणि मग चांगले पाण्यात घालू, कारण त्याच्यामध्ये ते माहिती ना तुम्हाला, द्राक्षाचे घड विषात बुडवले जातात. हां, डाळिंबावर पण ते विष मोठ्या प्रमाणावर, त्याचे अनेक परिणाम होतात. ते कॅन्सर होण्याचं एक महत्त्वाचं कारण तेही आहे. झुग्गी झोमॅटोवरून जर तुम्ही बोलवत असाल तर एक ATM कार्ड इतकं प्लास्टिक तुम्ही वर्षभरात खाता, हे पण तुम्हाला सांगून ठेवायला पाहिजे. कारण आपण अत्यंत बेफिकीर असतो जगण्याच्या बाबतीत, खाण्याच्या बाबतीत. काही खायचं, कुठेही खायचं, काही असं करू नका, कारण तुमचं आयुष्य महत्त्वाचं आहे. तर यांनी मग प्रचंड कर्ज झालं. ते द्राक्ष विकत घेतले होते, शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे होते, शेती विकली स्वतःची. बघा, मॅनेजमेंट हे सगळं समजून घेत असताना तुम्ही मुद्दाम होऊन जा, विलासरावांना भेटा, त्यांच्याशी बोला. शिक्षण हे केवळ 4 भिंतीच्या आत होत नाही. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडं वेली पशुपाखरे गोष्ट त्यांशी करू, हां, असं असतं जरा ते. तर मग आता काय करायचं हे करता करता मग काही शेतकरी एकत्र आले आणि मग त्यांच्या डोक्यात खटका पडला होता की हे रसायनं असलेलं जे काय आहे ते जर तुम्ही स्वीकारत नाही तर मग आम्ही बिगर रसायनाचं सेंद्रिय पद्धतीचं पिकवतो आणि ते पाठवतो. मग ते तसं सुरू केलं. मग काही शेतकऱ्यांना एकत्र केले, ग्रुप केला, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन केली सह्याद्री नावानं. 100 कोटीच्या पुढे बिझनेस आहे टर्नओव्हर. 1000 शेतकऱ्यांची कंपनी आणि रिलायन्स ॲग्रोच्या पेक्षा जास्त कोल्ड स्टोरेजची कॅपॅसिटी आहे त्यांच्याकडे. स्वतःचे सीडलेस द्राक्षे म्हणजे पेटंट असलेले द्राक्षाची उत्पादनं करतात ते. आता जर मुलींना त्यांनी, आता मागे मी गेलो होतो तिथे 100 मुली त्यांनी दत्तक घेतल्या. त्या मुलींशी बोलायला गेलो होतो मी, त्यांचं शिक्षण आणि ते सगळं परिसरातल्या. तर त्यांनी तुम्हाला पण सांगितलं पाहिजे, एक असं रेडी मिक्स बनवलं आहे, त्याच्यामध्ये चिकन आणून फक्त टाकलं की झालं, भाजी तयार होते. बाकीचं सगळं त्यांनी बनवून ठेवलेलं आहे, ते आता बाजारात पण आणतील. हे असे जे काही वेगवेगळे अद्भुतरम्य आविष्कार आहे, नाविन्यपूर्ण आविष्कार आहे क्रिएटिव्हिटीचे, ते पण बघायला पाहिजे आपण, ते समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी पॉडकास्ट ऐका ना तुम्ही.
यूट्यूबवर अनेक पॉडकास्ट आहे चांगले, त्याच्यासाठी मोबाईल वापरा ना तुम्ही. आपलं इंग्रजी डेव्हलप करायला पाहिजे, स्पोकन इंग्लिश, त्याच्यासाठी पॉडकास्ट किंवा त्याच्यासाठी वेगवेगळे ॲप आहे, ते बघा ना तुम्ही. ABP माझाचे संपादक माझे मित्र राजू खांडेकर, ते मला म्हणत होते की सुरुवातीला तू म्हणशील तेवढा 50-60 हजार रुपये पगार देतो, उत्तम मराठी येणारं कोणीतरी मूल मला दे, याला मराठी लिहिता येतं, निबंध नाही, चांगली स्टोरी लिहिता आली पाहिजे, बोलता आलं पाहिजे. दुर्दैवानं झालं आहे आमचं असं, बोलता येतात म्हणजे अनेक मुलांच्या तोंडात शिव्या येतात, ओव्या येत नाही. आणि मग जगाच्या बाजारामध्ये काय प्रकारच्या गोष्टी हव्या आहेत त्याचा विचार करायचा असेल तर मग नाविन्याचा ध्यास घ्यायला पाहिजे, ध्येयाचा ध्यास घ्यायला पाहिजे. मग तुम्हाला अभ्यासाचा कामाचा त्रास नाही वाटणार. लक्षात येतो ना मुद्दा, समजतोय ना? बोर झालं आहे का? नाही झालं. माझं म्हणणं असं आहे की आता पुढच्या काळात तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं प्रचंड मोठ्या प्रमाणावर धिंगाणा होणार आहे. म्हणजे काय होणार आहे याचा अंदाज पण वर्तवता येत नाही. अच्युत गोडबोले नावाचे एक लेखक आहे, त्यांची एक मुलाखत मी किंवा भाषण ऐकलं. त्यांनी असं सांगितलं आहे की 2035-40च्या नंतर ह्या ज्या बँकेत जाता ना तुम्ही, इथे कॅशियर बसायचे, तिथे मॅनेजर बसायचे, इकडे क्लिरिकल स्टाफ असायचा आहे, या बँकांचे म्युझियम होणार आहेत. म्हणजे दाखवावं लागेल असं ठेवून, अशा बँका असायच्या. वस्तू संग्रहालय असतं ना पूर्वीच्या काळाची, अशी तलवार होती, ही कट्यार होती, ही ढाल होती. म्हणजे एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या अंगावर कोणत्या रंगाचा शर्ट, कोणत्या रंगाचा टॉप, कोणत्या रंगाचा टी-शर्ट चांगला दिसेल याचं 3D पिक्चर AI तुम्हाला दाखवणार आहे, कंपनीचं AI. म्हणजे फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन येतील आणि जगातल्या कोणत्याही गोष्टी आपल्याला विकत देतील का आपल्या घरी येऊन, याचं स्वप्न आम्हा मंडळींना 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी पडलेलं नव्हतं, स्वप्न पडलेलं नव्हतं. पण जेफ बेझोसनं करून दाखवलं. भारत काय वापरकर्त्यांचा देश आहे, निर्माणकर्त्यांचा, संशोधकांचा देश नाही आहे. फेसबुक हे मार्क झकेरबर्गचं प्रोजेक्टचं मटेरियल आहे. प्रोजेक्ट शिकत असतानाचा, कॉलेजला शिकत असतानाचा. हे गुगल आणि हे आता सुंदर पिचाई वगैरे आपल्याला भारी वाटतं ऐकायला, पण लॅरी पेजनं तेव्हा विचार केला होता गुगल सुरू करताना. कशाचा? शिकत असताना. म्हणून मला असं वाटतं की किमान जे शोधून ठेवलेलं आहे त्यातला रिच कंटेंट माझ्या उपयोगाचा काय तेवढं तो विचार करू शकतो आपण. कापड दुकानं नष्ट होऊन जाणार आहे पुढच्या काळामध्ये, कारण तुम्हाला जर स्वस्तात, म्हणजे हे मधले एजंट पण जाणार आहे फ्लिपकार्ट, ॲमेझॉनसारखे, आणि थेट कंपन्यांचे ॲप डेव्हलप होतील आणि तुम्ही कंपनीकडून खरेदी करणार, म्हणजे मधले एजंट पण राहणार नाही. इतकं गतीनं जग, अनेक गोष्टी म्हणजे बदलत जाणार आहे, खूप गतीनं बदलत जाणार आहे. तुम्हाला अजून मी सांगतो, ज्यांचं इंग्रजी चांगलं आहे त्यांनी युवाल नोआ हरारी याचे पॉडकास्ट ऐका. हा माणूस यानं सेपियन्स, होमोडियस, 21 लेसन्स फॉर 21st सेंचुरी आणि आता नेक्सस नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं 21 लेसन्स फॉर 21st सेंचुरी 2 वेळा वाचलेलं पुस्तक आहे. 21व्या शतकासाठी 21 धडे. कारण 21st सेंचुरी स्किल्स तुमच्यामध्ये नसतील तर तुमच्याकडे इकडचं काही असून उपयोग नाही ना. समजा तुम्ही काय विचार करता, तुमचे मतं काय, तुमचा अनुभव काय, तुमचं निरीक्षण काय, तुम्हाला बोलून व्यक्त होता येत नसेल तर तुम्ही रिजेक्ट होणार, सिलेक्ट कसे होणार. आणि म्हणून 21व्या शतकासाठी एक क्रिएटिव्हिटी तुम्हाला मी सांगितली. दुसरं कम्युनिकेशन, तुमचे विचार, मतं, अनुभव तुम्हाला सांगता आलं पाहिजे. क्रिएटिव्हिटी म्हणजे नाविन्यपूर्ण कल्पना तुमच्या मनात आल्या पाहिजे. ज्या मुलांना पाठ केलेल्या प्रश्नांची उत्तरं, अपेक्षित प्रश्नांची अपेक्षित उत्तरं पाठ करून देता येतात आणि मार्क्स मिळतात, त्या मुलांच्यापेक्षा ज्या मुलांना खूप प्रश्न पडतात ती मुलं अधिक बुद्धिमान असतात. मला कोणाचा अपमान नाही करायचा. प्रश्न पडले पाहिजे, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का आणि तसेच का. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका, चुका होऊ द्या. दुनियेत अपयश नसतं. देयर इज नो फेल्युअर इन द वर्ल्ड. नसतं अपयश, अनुभव असतात. शिका त्याच्याकडून. APJ अब्दुल कलाम नेहमी सांगायचे की अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग जात असतो. मग अपयशाला अनुभव म्हणून त्याच्याकडे बघायला पाहिजे.
आपलं काय लहानपणापासून आपल्याला सांगितलं असतं, हे नको करू ते नको करू. आता ते करून बघायला सांगितलं नाही आपण. लहान बाळ आहे ना, ते असं ट्रे घेऊन त्याला नेऊन द्यायचं असतं, चहा नेऊन द्यायचा असतो पाहुण्यांना. आई म्हणते नको नको, सांगितलं चहा अंग भाजशील, कप फुटेल. बरं, मग तो चहा आई नेऊन देते. मग ते रिकामे ग्लास तरी मी घेऊन येतो असं म्हणून ते जातं, चुळबुळ सुरू असते. मूल म्हणजे चैतन्य असतं, प्रचंड एनर्जी असते. तुमच्यामध्ये पण एनर्जी आहे, तिला जरा सकारात्मक, रचनात्मक, विधायक आणि आपल्या उपयोगाचं वळण द्यायला पाहिजे. ते बाळ लहान असतं 4-5 वर्षाचं, ते जातं ट्रेमध्ये एक ग्लास ते कप चहाचा ठेवतं आणि घेऊन यायला बघतं. आईचं लक्षच असतं कुठे आहे काय. आईचा डोळा चुकून ते गेलेलं असतं. ते उचलतं ट्रे आणि इकडून घेऊन निघतं तर आई बघत असते, हा कुठे तो कुठे गेला कुठे. आणि मग तिकडे ते पण कप घेऊन यायचे असतात. हे बाळ तिकडे बरोबर किचनमध्ये घेऊन चाललेलं असतं. आईची लगबग चालू असते. आईचा धक्का लागतो, ट्रेमधून 2 कप पडतात, फुटतात. सांगितलं होतं ना, फटाक. कशाला ते प्रयत्न करायला जाईल. माझ्या शेजारच्या घरात 3रीतलं मूल अगस्ती महाराजांच्या जत्रेतून आणलेली गाडी खोलून बघत होतं. हे चावी दिल्यावर कसं पळतंय. ती खोलल्यानंतर बापानं हाणलं धरून. तेव्हाच इंजिनिअरिंग करायचं होतं, मेकॅनिकल. आणि 12वी नंतर त्या बाळाला सांगत होते मेकॅनिकल इंजिनियर कर, मेकॅनिकल. ही 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अरे ते पोरगं 3रीतच मेकॅनिकल इंजिनिअरिंग सोडून दिलं त्यानं. अपयशाकडे अनुभव म्हणून बघा, अजिबात खचून जाऊ नका. मी किती अपयश पचवलेला माणूस तुमच्या समोर आहे. 8वी पर्यंत ओळीनं गणितात नापास, F1 इन रेड पेन, लाल अक्षरामध्ये लिहिलेला असायचा शेरा, फेल इन 1 सब्जेक्ट. इथून मी 3 विषयात नापास होऊन तिकडे गेलो होतो अकोल्याला. कला शाखेत प्रवेश घेतल्यावर 11वीत पहिला आलो होतो, 78 मार्क्स मिळाले होते. इथून नापास होऊन तिकडे गेलो आणि तिकडे पहिला. होतं ना, वेळ लागतो. स्वतःला वेळ द्या. तुलना करू नका कोणाशी, ही अशी ती तशी, मला जमत. तुलना केली की संपलं. तुम्ही कसे दिसता, तुम्ही कोणत्या घरात जन्माला आलेत, कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, काही मॅटर नाही करत. काहीच मॅटर नाही करत. तुमचा रंग कसा आहे, देखणे, हात कोणते असतात, ज्यांना निर्मितीचे डोळे लागलेले असतात. तुम्ही काहीतरी चांगलं घडवून दाखवलं की लोक तुम्हाला सुंदरच म्हणतात, पण तुम्हाला आधी कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं लागतं. त्यामुळे मी आता फार मोठं भाषण करत नाही, कारण आता 12:20 झालेले आहेत. परंतु तुम्हाला अजून जाता एक गोष्ट सांगतो. मला एक गोष्ट सांगायची होती त्याची, पण ती मोठी आहे. करोली टेकस नावाचा एक हंगेरीचा खेळाडू आहे आणि तो तिथल्या रेजिमेंटमध्ये नोकरीला होता आणि तो नेमबाजीमध्ये त्यानं मोठं कर्तृत्व गाजून दाखवलेलं आहे. परंतु एक लक्षात घ्या, आपल्याला 2 डोळे, 2 हात, 2 पाय सगळं सुरक्षित आहे. ह्या माणसानं स्वप्न बघितलं होतं ऑलिम्पिकमध्ये हंगेरीला गोल्ड मेडल मिळवून द्यायचं, क्वालिफाय झालेला होता आणि हँड ग्रेनेडचा स्फोट होतो. आणि ज्या हातानं हा नेमबाजीचा सराव करत असतो, हा हात इतकासून ठिकऱ्या होऊन जातात. स्वप्न संपलं ना, विरून गेलं. गोष्ट इथं संपत नाही, सुरू होते. हा डाव्या हाताने सराव करून सलग 2 नेमबाजीच्या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवून देतो हंगेरीला. आणि तो इतिहास आहे, त्याची गोष्ट आहे का तुम्ही? संदीप माहेश्वरीने सांगितलेली बहुतेक. यूट्यूबला जाऊन ती गोष्ट आहे का म्हणतो तो. मी मास्तर माणूस आहे, मला बोलवलं, थोडा होमवर्क द्यायला पाहिजे तुम्हाला. असं आहे, प्रयत्न करायला लागतात. बायबलमध्ये एक दृष्टांत आहे. ती पक्षी नसते एक, तिला आता ती अंडी घालणार असते, पिलं होणार असतात. ती घरटं तयार करायला घेते. घरटं तयार करताना बाहेर अत्यंत टोकदार काटे असतात. किती वेळ टोकदार काट्यांच्या काटक्या असतात बाहेरच्या बाजूला. त्याच्यामध्ये आत अशा काटक्या असतात याला काटे नसतात. त्याच्या आतमध्ये जरा जाडं भरडं गवत असतं. त्याच्या आतमध्ये मात्र मौशार गवत असतं. सुगरणीचं घरटं तुम्ही पाहिलं ना. पिलं जन्माला घालते, अंडी देते, पिलं जन्माला येतात. पिलं जन्माला आल्यानंतर ती पक्षीण आतल्या ज्या मऊ मऊ गवताच्या काड्या असतात गादीसारख्या,
एक एक काडी काढून टाकायला सुरुवात करते, एक एक काडी काढून टाकते आणि मग त्या गवत आतला गवताचा जो भाग असतो तो संपतो आणि मग काटेरी भाग सुरू होतो. मग ते टोचायला लागतं. ते घरटं नकोसं होतं पिलांना. आई वडील घर असं जर तुम्ही जरा हॉस्टेलला वगैरे किंवा रूमवर राहायला आले असाल तुम्ही, तर ते घरटं त्या पिलांना नकोसं व्हावं असं होतं. आणि मग ते पिलं काय करतात, खाली टोचायला लागतं ना, खाली टोचायला लागतात म्हणून मग थोडे पंख फुटलेले असतात, मग ते फडफड फडफड करायला लागतात. लक्षात येते ना, ते फडफड करायला लागतात पंख. मग पक्षीन काय करते, आपल्या पंखावर घेते आणि शेजारच्या फांदीवर नेऊन आणते, दाखवून आणते, जग दाखवायला सुरुवात करते. हळूहळू हे मुलं मग ह्या फांदीवरून त्या फांदीवर मग स्वतःच उडायला बागडायला लागतात तिथल्या तिथं. आता मात्र घरटं नष्ट झालेलं आहे आणि पक्षीन पाखरांना पंखावर घेते, दूर कुठेतरी जाते आणि तिकडे जंगलामध्ये सोडून देते. आई वडील हा कम्फर्ट झोन जो असतो तो कधी न कधी आपल्याला सोडायला लागतो. प्राणी लवकर सोडतात तो कम्फर्ट झोन, माणसं सोडत नाही. जरा भावना असतात, जिव्हाळा असतो, आपुलकी असते, प्रेम असतं. तुम्ही जर दूर संगमनेर तालुक्याच्या दुरून आला असाल आणि तुम्ही रूम घेऊन राहत असाल, हॉस्टेलवर राहत असाल, तर आईची आठवण येत असेल, आईच्या हातच्या जेवणाची आठवण येत असेल, ते येणार. पण याचा विचार कधीतरी करायला पाहिजे आपण. तो विचार याच्यासाठी करायला पाहिजे, हे माणूस स्वतंत्र म्हणून जन्माला आलेला आहे आणि स्वतः प्रयत्नवादी असल्याशिवाय काही मिळत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही शेतकऱ्याच्या कुटुंबातून जर येत असाल तर गाई जणलेली आहे, गाईची डिलिव्हरी झालेली आहे, बघितली का? कोणी कोणी बघितली? हां, चांगली गोष्ट आहे. काय होतं, ते नाळ तुटतो. तुटल्यानंतर काय होतं, वासरू खाली जमिनीवर असतं. जमिनीवर बसून राहतं का ते निश्चित पडून 2 दिवस 3 दिवस 4 दिवस, जसं आईचं बाळ असतं तसं नाही ना. काय करतं ते, उभं राहायचा प्रयत्न करतं, परत पडतं, परत उभं राहायचा प्रयत्न करतं, निसटतं, परत पडतं, परत उभं राहायचा प्रयत्न करतं. आणि जेव्हा उभं राहतं तेव्हा शेतकरी त्याला कुठे नेतो, गाईचे जे सड आहे जिथून त्याचा जीवनरस मिळतो, दूध, ती कास शोधतं का नाही वासरू? गाईला प्यायला लागतं की नाही? त्यानं जर प्रयत्न केले नसते, बसूनच राहिलं असतं एका जागेवर, तर त्याला मिळेल का ते? बसून मिळेल का? गाई खाली बसून थोडीच, आई थोडी आहे म्हणजे माणसासारखी. ही प्रयत्नांची कास त्या वासरानं सोडली नाही म्हणून त्याला तो जीवनरस, अन्नरस, दूध मिळत आहे. आपण प्रयत्नांची कास सोडली की संपलं आपलं आयुष्य. तेव्हाच आपल्याला सांगून ठेवले, आपण सुविचार वाचत होतो शाळेच्या भिंतीवर, प्रयत्न वाळूचे कणाराकडे त्यातून तेलही गळे. अरे पण प्रयत्नच करत नाही आम्ही, अभ्यासच करत नाही, मग कसलं काय यश मिळणार आहे? त्यामुळे प्रयत्न केल्याशिवाय काही कोणाला मिळत नाही जगामध्ये, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि आता असं आहे की मी तुम्हाला मगाशी सांगत होतो, क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन, कोलॅबरेशन, क्रिटिकल थिंकिंग, या सगळ्याविषयी मी तुम्हाला जरा सविस्तर बोलावं असं वाटत होतं, परंतु मग मी आवडतो. फक्त तुम्हाला एकच सांगतो, कोलॅबरेशन, एकत्रित काम करता ज्या मुलांना येईल, एकत्रित काम करायला लागेल. आपण 4 जण एकत्र येऊ, एकत्र राहू. एकत्र येणं सोपं असतं, राहणं कठीण असतं. रूमवर सुद्धा 4 जणांना एकत्र राहणं कठीण असतं. आता असंच आहे, ती अशीच आहे, काय खरं आहे ते. काल डबा आणला मी शेअर केला डबा, तिने कुशाला एकटीनं खाऊन घेतला. त्यांना 21व्या शतकामध्ये स्वतःला आनंदी ठेवणं, स्वतःला प्रसन्न ठेवणं. तुम्हाला मोठी समाजसेवा करायची ना, स्वतःला आनंदी ठेवा, बस, नेवर गिव्ह अप. आनंदी ठेवा स्वतःला. कोण कोण आनंदी मला सांगा मनातून. हसलं म्हणजे माणूस आनंदी असतं असं नाही. आनंद ही आतून इनहेल करण्याची गोष्ट आहे. इनहेल करणं म्हणजे विक्स इनहेलर माहिती आहे तुम्हाला, असं करतो आपण. इनहेलिंग टू महात्मा असं एका पुस्तकाचं नाव आहे. महात्मा गांधी हा समजून घेण्याचा विषय नाही, इनहेल करण्याचा विषय त्यांनी सांगितलं. इंग्लंडमधला मोठा रायटर आहे, ऑथर आहे. मी तुम्हाला ते सांगतो आहे की तुम्ही स्वतःला प्रसन्न ठेवणं ही जगातली सगळ्यात मोठी समाजसेवा आहे. तुम्ही मॅडमला, सरांना, कोणालाच प्रसन्न नका ठेवू, आईवडिलांना नका खुश करण्यासाठी अभ्यास करू. स्वतःला प्रसन्न ठेवा, आनंदी ठेवा. बघा जमतंय का? त्याच्यासाठी योगा, प्राणायाम, छंद,
ज्याच्यातून आनंद मिळतो त्या गोष्टी करत राहणं, मित्रमंडळी त्यांच्याशी गप्पा मारत राहणं. फेसबुक आणि इन्स्टावरून मात्र तुम्ही आनंदी नाही राहणार. तुम्हाला सांगू पुढचं दशक भारतासाठी मानसिक आरोग्याचं दशक आहे. हे मी नाही सांगत, जगातली मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महत्त्वाच्या लॅन्सेट नावाचं एक नियतकालिक आहे, अत्यंत महत्त्वाचं. तिथं जे रिसर्च पेपर पब्लिश होतात त्याच्यावर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन धोरण ठरवतं. त्याच्यामध्ये पब्लिश झालेलं एक रिसर्च पेपर आहे, भारतासाठी पुढचं दशक मानसिक आरोग्याचं दशक आहे. तुम्ही खेळत नाही, तुम्ही व्यायाम करत नाही, योगा नाही, प्राणायाम नाही, सूर्यनमस्कार नाही, फिजिकल एक्सरसाइज नाही तुमची, तुम्हाला छंद नाहीत आणि तुम्हाला मोबाईल आहे तुमच्या हातात आणि तासनतास रील्स बघत बसता. 5वीत एक बाळ आहे, त्याची वडील आणि आई माझ्याकडे आले होते, म्हणे हाय ना फार तर 5 मिनिट 3 प्रश्न सोडवले की लगेच बाजूला, लक्षच लागत नाही. कोविडमध्ये जन्माला आलेली जी मुलं आहेत ना त्यांचा अटेन्शन स्पॅन गोल्डन फिश इतका कमी आहे, 8 to 12 सेकंड. आणि तुम्हाला बोर झालं का 30 सेकंदाचा रील्स असतो ना, बोर झालं की तुम्ही 5-6 सेकंदात असं करता की नाही, हा परत बघता. तर 30 सेकंदावर तुमचं अटेन्शन स्पॅन आलेलं असेल तर या लोकांनी डोकं फोडलं ना तरी काहीच नाही होणार. मग ते जर मिळवायचे असेल ती क्षमता, 10 मिनिट मेडिटेशन सर्च करा यूट्यूबवर आणि सकाळी संध्याकाळी सुरू करा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदी राहायचं असेल, आणि हे पण पुन्हा एकदा मी करतो आहे, मी चालतो, सायकलिंग करतो, मेडिटेशन करतो, पुस्तकं वाचतो म्हणून मी सांगतो. जे मी करत नाही ते सांगणार नाही. या मोबाईलचं करायचं काय, असा एक माझ्या यूट्यूबवर व्हिडिओ आहे, तो पण बघा, जास्त कळेल त्याच्यातून. बहुजास्कर सर्च केलं की मिळून जाईल. कम्युनिकेशनच्या बाबतीत बोलत होतो, मित्र नाही राहिलेले. फेसबुकवर 5000 मित्र, गल्लीची ती ना पुत्र, अशा अवस्था आहे त्यांची. इन्स्टावर खूप फॉलोअर्स असतात, खऱ्या दुनियेमध्ये कोणी नसतं. दुःख अडवा आयडा उंबऱ्या सारं का, असं फक्त आपण स्टेटसला ठेवतो मैत्री दिनाच्या दिवशी. सारं जग मित्र नाही का, सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. जरा थोडं समजून घ्यायला लागेल. तुम्हाला ताणतणावाचं व्यवस्थापन करायला लागेल, समस्या सोडवता आल्या पाहिजे, तुम्हाला समस्या पदोपदी असतील, तुम्हाला निर्णय घेता आले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. निष्क्रिय झालेले मोबाईल वापरणारी मुलं, निष्क्रिय, इनॅक्टिव्ह, लक्ष लागत नाही, लक्ष केंद्रित होत नाही. तुम्हाला असं कधी कधी उगीचच उदास वाटायला लागतं का? मला पण वाटायचं, अजूनही वाटतं, पण ते जास्त वेळा वाटतंय का उगीचच उदास. संध्याकाळ झाली आहे, कातर वेळ आहे आणि काही कशातच लक्ष लागत नाही आहे, असं होतं का? असं होतं ना. मग ही निष्क्रियता आहे. मेंदू तुमचा मरत चाललेला आहे. मेंदूमधल्या न्यूरॉन्स पेशी ज्या आहेत, ते डोपामाइन नावाचं एक केमिकल असतं मेंदूमध्ये, ते आपल्याला आनंदी ठेवतं, ते कमी होतं. कशामुळं? मोबाईलवर रील्स बघितल्यामुळं किंवा नको तो कंटेंट बघत राहिल्यामुळं. तर त्याच्यावर तुम्ही जरा, मी तुम्हाला सांगितलं की चांगले मित्र जोडून गप्पा मारा, चालायला जा संध्याकाळी 2 किलोमीटर. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, विषय सर्वथा नावडो. सुसंगती सदा घडो. एखादा भुंगा एखाद्या फुलामध्ये शिरतो आणि ते महादेवाच्या पिंडीवर जातं. धोत्र्याच्या फुलामध्ये शिरला का ते शेतकऱ्याचं पोरगा असं हाणून मारतं, काय काठी मारतं, उगीचंच मरून पडतं बाजूला कुठेतरी. त्यामुळं संगती महत्त्वाची आहे, सुसंगती अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे मी समारोप करताना तुम्हाला इतकंच सांगेल की चिंता, काळजा हे सगळं असणार आहे. भीती हा शरीराचा अवयव नाही आहे आपल्या. त्याच्यावर मात करायची असेल तर स्वतःला आनंदी ठेवणं महत्त्वाचं आहे. स्वतःला आनंदी ठेवायचं असेल तर योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार, आहार विहार, निद्रा, जेवण नीट करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचायला पाहिजे. कोणाला वाचायला पाहिजे? ज्या लोकांनी खस्ता खाल्लेले आहेत,
अपयशाचे चटके अनुभवलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट अशीच आहे. अनेक पुरंदरचा तह करताना अपमान गिळायला लागलेले आहेत, जिंकलेले किल्ले द्यायला लागलेले आहेत, सगळं संपलं होतं बघा. त्याच्यातून पुन्हा एकदा महाराज उभे राहिले. जय भवानी जय शिवाजी म्हणून नाही होणार, ते म्हणा, पण पुस्तकाची पारायण करा, मग तो अधिकार कमवा आणि मग म्हणा. आणि म्हणून मी तुम्हाला, अपयश कोणाला चुकलेलं आहे? प्रत्येकाच्या वाटेला आलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, अमिताभ बच्चनला आकाशवाणीसाठी नाकारलेलं होतं. तुझा आवाज सूट नाही होत म्हणे, नोकरी नाकारलेली आहे अमिताभ बच्चनला. द अमिताभ बच्चन आहे की नाही? अजून पण अनेकांच्या हृदय सिंहासनावर राज्य करणारा कलाकार म्हणून त्याची ओळख आहे. शाहरुख खानला हिंदी येत नव्हतं, तुम्हाला नवल वाटेल, हिंदी येत नव्हतं. हे आईनं सांगितलं, तू जर चांगलं हिंदीमध्ये तू जर चांगले मार्क्स मिळवले की तुला मी एक सिनेमा दाखवेल, हिंदी सिनेमा दाखवला जोशीले नावाचा. शाहरुख खान माहिती ना तुम्हाला? आयझॅक न्यूटन 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेत नापास झालेले. पण ते करत बसायला पाहिजे ना, सतत सतत चालत बसायला लागतं. हे जग कधी बुडणार आहे हे मला माहिती आहे, असं प्राचार्य शिवाजीराव भोसलेंची आजी त्यांना सांगायची. लहान लहान मुलं होते अवतीभोवती, म्हणजे त्यांचा एक भाऊ बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, हे मोठे प्राचार्य होते, विद्वान वक्ते होते. तुमच्या पिढीला माहीत नसतील, आमच्या पिढीला माहिती आहे. संगमेरात येऊन गेलेले आहेत. त्यांचं भाषण ऐकायला अकोल्यावरून आलो होतो आम्ही बसनं, मला आठवतं. हे जग कधी बुडणार आहे हे मला माहिती आहे, असं आजी सांगायची, शिवाजीराव भोसलेंची आजी. हे पोरांना एकदम, अरे जग बुडणार आहे, अधूनमधून नाही का कोणतरी म्हणत असतं जग बुडणार आहे. अनेक आले यूट्यूबर्स मात्र त्यांना काही पण शोध लावायची शक्ती त्यांच्याकडे, फार हुशार असतात यूट्यूबर. सगळे नाही, काही चांगले. हे पोरं लहान लहान होते आणि मग आजी सांग ना जग कधी बुडणार आहे असं सांगून ते बुनबुन लावायचे आजीच्या. सांग ना कधी बुडणार आहे. मग आजी काय करायची, हां ते काम कर, हे काम कर. आजी त्यांच्याकडून कामं करून घ्यायची. एक दिवस पोरांनी रविवारी संध्याकाळी म्हणे आजीला गाठलं, आता सांगच आता जग कधी बुडणार आहे. आजी म्हटली सांगते आता. एखादी थकलेली, दमलेली, अवसान गळून गेलेली, जगणं नकोशी झालेली आणि एकाच जागी थांबून घेणारी मुंगी जेव्हा दिसेल तेव्हा हे जग बुडून जाईल. तुम्हाला दिसली अशी मुंगी एका जागी थांबलेली? मुंगी काय करते? सतत चालत राहते, कुठे पण चालते, कळसुबाईच्या शिखरावर पण भेटते, 10 मजल्याच्या बिल्डिंगमध्ये वरच्या माळ्यावर पण भेटते, जमिनीवर पण भेटते, कुठे पण भेटते. लाल मुंग्या लक्षात राहतात आपल्या. तर हे जग बुडणार आहे. हे जग मुंगी थांबणार आहे, मुंग्या सगळ्या थांबून घेतील तेव्हा बुडणार आहे. तर चालत्याला जय असं कुसुमाग्रजांच्या एका कवितेमध्ये म्हटलेलं आहे. आपण चालत राहू. चालणाऱ्या माणसाला म्हणजे प्रयत्न करणाऱ्या माणसाला यश मिळतं. आणि पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर सुखी समाधानी आनंदी राहायचं असेल तर मोबाईल तुमच्या आयुष्यातून कमी करा, स्क्रीन टाईम मॅनेज करा. एकदम सोडून द्या असं मी म्हणत नाही, कारण मला माहिती आहे एकदम सोडून देणं शक्य नाही, नाही का. तिचा मेसेज नाही आला, त्याचा मेसेज नाही आला, त्याच्यानं खचून जाऊ नका. होतं असं, बदलतं राहतं आयुष्य, माणसाचं आयुष्य बदलत राहतं. आज मला स्विफ्ट गाडी आवडते, उद्या मला आणखी वेगळी गाडी आवडते, हे आयुष्यात होत राहतं. त्याच्यामुळं फार विचार करत बसू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की झोप पुरेशी प्रमाणात घ्या, 6-7 तास झोपा, रात्री जागू नका, जेणेकरून दिवसा तुम्हाला कोणतंही काम करण्याच्या लायकीचे तुम्ही राहत नाही, तुमची कार्यक्षमता राहत नाही. तुम्ही येऊन बसता मात्र ग्रहण क्षमता राहत नाही, ग्रास्पिंग पॉवर राहत नाही. आणि म्हणून या सगळ्याचा विचार करून तुम्ही, मला असं वाटतं की पुढचं आयुष्य यशस्वी जगावं, आनंदी जगावं. शेवटची एक गोष्ट सांगतो. नोम चॉम्स्की नावाचे एक विचारवंत आहे, 95-96 वर्ष त्यांचं वय आहे. आणि त्यांनी एक सांगितलेलं वाक्य मी सगळ्यांनी कारजवळ करून ठेवलं पाहिजे. या काळाला निराशा मान्य नाही. या काळामध्ये खचून जाण्याचे प्रसंग अनेकदा येतील, वेदनेचे भुंगे तुम्हाला मनाला डसत बसतील, चावत बसतील, त्रास होत राहील, परंतु होप इज द ओनली गुड स्ट्रॅटेजी इन दिस इरा. त्यामुळे ही आशा नावाची सुंदर गोष्ट आहे, मुलगी नाही, आशा नावाची सुंदर गोष्ट आहे, ती सतत मनामध्ये जिवंत ठेवा. मला ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. थांबतो, तुम्ही मला ऐकून घेतो.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास आवश्यक गोष्टी सांगितल्या. तसेच विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गोष्टींसोबत उद्योजक बनण्यासाठी विचार करावा असेही सांगितले. विद्यार्थ्यांनी योगा, मेडिटेशन, वाचन करावे असे आवर्जून सांगितले. आपल्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास आणि ऊर्जा निर्माण झाली आहे. आता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर प्रवीण त्र्यंबके सरांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांस मार्गदर्शन करावे. विद्यार्थी मित्र, आज आपला UGCच्या नियमानुसार स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम आहे आणि मला वाटतं चांगल्या पद्धतीचं इंडक्शन, एक जीवनाचं सार, आपण नेमकं जीवनामध्ये काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे याचं आपल्या आजचे प्रमुख पाहुणे वक्ते माननीय भाऊसाहेब चासकर सरांनी आपल्याला चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे. म्हणजे मी बोलावंसं असं काही त्याच्यामध्ये बाकी नाही आहे. कारण विद्यार्थी दशेमध्ये आपण कसं वागलं पाहिजे, सरांनी तर वारंवार सांगितलं त्याच्या भाषणामध्ये का मोबाईलपासून लांब राहा. कारण मोबाईलमध्ये आपण इतकं गुंतत चाललेलो आहोत आणि मी तर असं समजतो की हे आपल्यावरती किंवा भारतीयांवरती एक परकीय आक्रमण आहे. कारण आपली जर पिढी, युवा पिढी जी आहे किंवा विद्यार्थी आहेत, युवा कशाला, लहान जन्मलेलं मूलसुद्धाच जेवण करायचं असेल तर त्याला मोबाईल द्यावा लागतो, तरच ते जेवतं, नाही तर जेवत नाही. आई म्हणते बघ ठीक आहे बघ, आणि बघितल्यानंतर मग ते बघता बघता खातं. मला ते बघता बघता खाल्लेलं किती अंगी लागेल हे जास्त त्याला माहिती आहे. त्याच्यामुळं हे एक मला तर वाटतं का हे परकीय आक्रमण आहे का भारतामध्ये असणारी बुद्धी, विद्वत्ता किंवा त्या अनुषंगानं होणारे प्रयत्न कसे हाणून पाडायचे, तर त्याच्यासाठी ते आक्रमण आहे. आणि ते आक्रमण आपणच ओळखलं पाहिजे. कारण नेहमी आपल्या घरावरती होणारं आक्रमण आपणच करतो किंवा बाहेरचे करतात, परंतु त्यातून आपला कसा सुटकेचा मार्ग आपण केला पाहिजे याच्यासाठी आपण एक सजग नागरिक म्हणून, सजग विद्यार्थी म्हणून आपण त्याचा प्रतिकार करणं किंवा त्याच्या मोहामध्ये न जाता आपण वेगळ्या पद्धतीनं त्याला थोडंसं बाह्य वळण देऊन किंवा थोडंसं चांगल्या पद्धतीनं शिक्षण कसं घेता येईल. आणि सरांनीच ते अति चांगल्या पद्धतीने सांगितलं शिक्षण कसं घेतलं पाहिजे. तर शिक्षण घेताना आपलं मन हे पूर्णपणे फोकस पाहिजे. मन फोकस असण्यासाठी त्याला एनर्जी दिली पाहिजे. एनर्जी द्यायची असेल तर ते किंवा ते ताजंतावनं असलं पाहिजे. मग ते ताजंतावनं ठेवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे, त्याच्यासाठी योगा असेल, मेडिटेशन असेल किंवा विद्यार्थी दशेमध्ये चांगल्या पद्धतीनं सकाळी उठून पहाटे व्यायाम करणं, एक 6 ते 7 किंवा 5 ते 7च्या दरम्यान जास्तीत जास्त आपण जर वातावरणात आलो, ग्राउंडवर गेलो, तर ग्राउंडवर गेल्यानंतर जी आपल्याला एनर्जी मिळते शुद्ध. आता मी केमिस्ट्रीचा विद्यार्थी आणि शिक्षक असल्यामुळे तर ऑक्सिजन मिळाला पाहिजे. ऑक्सिजन आपल्या ज्या जीवनाच्या गरजा आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल तरच आपण जगू शकतो. आणि सकाळी शुद्ध जर जास्तीत जास्त ऑक्सिजन आपण घेतला तरच आपण चांगल्या पद्धतीनं ते सर्वाईव्ह करू शकतो. एक चांगली बुद्धिमत्ता किंवा मेंदूला तेज आणण्यासाठी या सर्व गोष्टींचं आहे. आणि आणखी जाता जाता मी काही फार बोलणार नाही आहे, कारण NEP इंडक्शन हे सर्व आता तुमचे सर, टीचर्स, सर्व विभाग प्रमुख तुम्हाला त्याच्याविषयी बऱ्यापैकी माहिती देणार आहेत. NEPमध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे की आपण ग्रुपमध्ये समूहामध्ये काम केलं पाहिजे. NEPचं एक नवीन आलेलं स्ट्रक्चर, सुंदर स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला व्हरायटी म्हणजे वेगवेगळे व्हर्टिकल शिकायला मिळतील. त्याच्यामध्ये फील्ड प्रोजेक्ट आहे. फील्ड प्रोजेक्ट करताना तो कमीत कमी 4 ते 5 मुलांनी एक प्रोजेक्ट करायचा असतो आणि तो फील्डवरती जाऊन करायचा असतो. त्याचं शिक्षण इथं काही तुम्हाला मिळणार नाही, परंतु तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला ते जे काही तुम्ही शिक्षण घेतलेलं असेल मेजर आणि मायनरच्या माध्यमातून, तर ते शिक्षण वापरून आपण समाजामध्ये फील्डवरती जाऊन का समाजाच्या मध्ये असणारे काही प्रश्न आपल्याला ते पूर्ण सॉल्व करता येतात का, असं काही मॉडेल प्रोजेक्ट बनवता येतं. त्याच्यासाठी समूहामध्ये काम करणं गरजेचं आहे. 5 जणं जर बरोबर आली तर एका टास्कवरती आपल्याला 5 जणांना काम करायचं असतं आणि मग 5 जणांचे 5 विचार शेवटी एका ठिकाणी केंद्रित व्हावे लागतील आणि ते केंद्रित होऊन त्याच्यातनं तुम्हाला तो प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे नवीन धोरण आहे. त्या नवीन धोरणामध्ये आपण समरस होणार आहोत. तुम्हाला हळूहळू ते सर्व कळेल, मिळेल आणि त्याच पद्धतीनं तुमची डिग्री पूर्ण होईल. आणि डिग्री पूर्ण होत असताना फक्त कागदावरती नसावी, परत एकदा सरांनी सांगितल्याप्रमाणेच, कारण डिग्री कागदावर असेल तर भविष्यात त्याचा काही उपयोग आपल्याला होणार नाही. तर त्याच्यातून मिळणारे स्किल्स असतील तर स्किल हे आपल्याला आले पाहिजेत, अंगीकारले पाहिजेत. तर थोडंसं स्ट्रक्चरकडे आपण गेलो तर त्याच्यामध्ये इंग्लिश पण आपल्याला शिकायचं आहे, मराठी पण शिकायचं आहे. तुमचे BBA असेल, BCA असेल, त्याचे प्रमुख विषय जे असतील, मेजर विषय म्हणतो आपण, ते पण आपल्याला विषय शिकायचे आहेत. आणि बऱ्यापैकी मग आपण इंग्रजीमध्ये थोडंसं मागे पडतो. आमचा महाविद्यालयाचा असा एक प्रघात आहे काय
इंग्रजीमध्ये मुलं जास्त नापास होतात. त्याचं खापर आपण इंग्रजी विभागावरती पडतो. आमचे दुसरे उपप्राचार्य तहसीलदार सर नेहमी ते आमच्याकडे कोण म्हणतात हे सगळं आमच्यामुळेच होतं आहे, सर्व विषयांचे निकाल आमच्यामुळेच कमी होतात. परंतु तसं होत नसतं. आपण कमी पडतो विद्यार्थी म्हणून. जर तुम्हाला इंग्रजीसारखा विषय शिकायचा असेल तर रोज आपण कमीत कमी 5 ओळी इंग्रजीच्या लिहिल्या आणि वाचल्या पाहिजे. मी कमीत कमी म्हणतो. तर थोडंसं जास्त वाचन केलं तर ते तुमच्यासाठी चांगलंच असेल. कारण इथून पुढे तुम्हाला ज्यावेळी डिग्री पूर्ण केल्यानंतर, आणखी डिग्री घेतल्यानंतर किंवा पुढच्या आणखी हायर एज्युकेशनला जायचं असेल तर ते इंग्रजीमध्येच मिळेल. आणि इंग्रजीची फ्लुएन्सी आपल्याला आली पाहिजे. आपण थोडं फ्लुएंट बोललो पाहिजेत. कारण जिथं इंटरव्ह्यू होतात तिथं तुमची ॲबिलिटीज, वेगवेगळ्या ॲबिलिटीज चेक केल्या जातात. तर अशा पद्धतीनं त्या ॲबिलिटीज आहेत त्या आपण क्षमता कशा वाढतील ह्या 3 वर्षामध्ये त्याच्यासाठी प्रयत्न करा. आणि असं काही जर चांगलं व्याख्यान असेल, भाषण असेल, आपण जर ऐकण्यासाठी येणार असेल किंवा विभागानं आयोजित केलं असेल किंवा प्राचार्यांनी आयोजित केलं असेल तर आपल्या हातामध्ये एक वही आणि पेन असावा, जेणेकरून सरांनी मध्ये जे काही मुद्दे सांगितले, 1-2 यूट्यूबरची नावं सांगितली, काही पुस्तकांची नावं सांगितली, ती किती लोकांच्या लक्षात आहे ते मला माहीत नाही. परंतु जर असं काही सांगितलं का पटकन नोट डाऊन केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. आपण आता डिग्री कोर्सला आहोत. 12वीपर्यंत शिक्षण आपलं संपलेलं आहे. 12वीपर्यंत जे काही मार्क्स मिळाले आहेत ते मिळाले. आता मी आमच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांना पण इंडक्शनमध्ये सांगितलं होतं का तुम्ही आता सगळे एका लेवलला आहात. कोणाला 50% मिळाले असतील, कोणाला 40 मिळाले असतील, कोणाला 70, 80, 90 मिळाले असतील. परंतु ज्यावेळी आपण एखाद्या कोर्सला ॲडमिशन घेतो तर घेतलेलं ॲडमिशन हे सर्वांसाठी सारखंच आहे. डे 1 पासून ते तुमचं 3rd इयरच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वांना सारखंच शिक्षण मिळणार आहे. तिथं फक्त तुम्ही कसे म्हणजे तुम्ही ॲक्ट कसे होता, तुमची म्हणजे मेंदू किती इन्व्हॉल्वमेंट होते, आपण सरांनी दिलेल्या किंवा तुमच्या शिक्षकांनी दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स किती फॉलो करता, आपण किती आज्ञाधारक आहात. आमचे शिक्षक आम्हाला नेहमी सांगायचे का तुम्ही आज्ञाधारक असलं पाहिजे आणि आपली नेहमी ओंजळ असावी का जिथं आपण नतमस्तक असावं शिक्षकांपुढं तर तुम्ही ते आम्ही ग्रहण करतो. हे जर आपण केलं तर मग मात्र तुम्हाला कोणीही चांगल्या पद्धतीचं ज्ञान मिळवण्यापासून, चांगले मार्क मिळवण्यापासून आणि चांगल्या पद्धतीचं भविष्यामध्ये उद्योजक व्हायचं असेल किंवा तुम्हाला जॉब करायचा असेल, नोकरी मिळवायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. तर अशा पद्धतीनं मी थोडक्यात समराईज करतो. परत एकदा मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली, बोलवलं. वास्तविक पाहता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड या ठिकाणी येणार होते, परंतु त्यांना काही कामानिमित्त येण्यास जमलं नाही. म्हणून माझी त्यांनी थोडीशी म्हणले तुम्ही जा आता कार्यक्रम अटेंड करा. तर मला पण संधी मिळाली आणि सरांचं त्या निमित्तानं व्याख्यान ऐकायला मिळालं का जेणेकरून मला पण, कारण मी ऐकत नाही. आम्ही सर शक्यतो कार्यक्रमामध्ये सुरू करू देतो आणि आम्ही आमच्या कामासाठी कारण निघून जात असतो. विभागही सांभाळायचा आहे आणि महाविद्यालयाची कामं सांभाळायचे. तर मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. तिन्ही विभागांचे विभाग प्रमुख डॉक्टर शुभांगी कुलकर्णी मॅडम, प्राध्यापक खांबेकर मॅडम, प्राध्यापक खेमनर सर यांनी मला जे बोलवलं आणि या ठिकाणी संधी दिली याच्याबद्दल सरांचा आभार मानतो आणि महाविद्यालय ही केवळ शिक्षणाची जागा नसून ती व्यक्तिमत्व घडविण्याची प्रयोगशाळा आहे. या प्रवासात शिक्षक, सहकारी आणि प्रत्येक अनुभव तुमचं आयुष्य सुंदर बनवेल. आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक व्यक्तींचा मोलाचा सहभाग आहे. त्यांचे मनपूर्वक आभार मानण्यासाठी मी प्राध्यापक कृपाली खांबेकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन सादर करावे. धन्यवाद मॅडम. आजच्या या स्टुडंट इंडक्शन प्रोग्रामसाठी येथे उपस्थित असलेले आपले प्रमुख पाहुणे की ज्यांना आपण अगदी उत्सुकतेने त्यांची वाट बघत होतो आणि अगदी मन लावून सगळेजण आपण ऐकत होतो. कारण तुमचा जो रिझल्ट आलेला होता तो रिझल्ट मला वाटतं मेमध्ये रिझल्ट तुमचा आला, त्याच्या आधी तुमच्या काही एंट्रन्स एक्झाम वगैरे झाल्या, तोपर्यंत तुम्ही अभ्यासाच्या याच्यात होते आणि नंतर मे महिन्यापासून अगदी वेगळे तुमचे राऊंड्स चालू होते इंजिनिअरिंग वगैरे. आणि आपलं कॉलेज जे आहे ते आत्ता जस्ट 15 दिवसांपासून सुरू झालेलं आहे. म्हणजे खूप दिवसांनी तुम्हाला ही बौद्धिक शिदोरी मला वाटतं मिळालेली आहे. त्यामुळे एक अगदी चांगलं व्याख्यान आपल्याला इथे लाभलेलं आहे. सरांनी खूप अगदी म्हणजे बेसिक लेवलला जाऊन सरांनी सांगितलं की सकस अन्न असेल, चांगलं अन्न जर आपण खाल्लं तर चांगल्या पद्धतीने आपलं सकस मन घडतं. सकस मन असेल तर चांगले विचार त्या मनामध्ये येतात आणि अजून हे मन आपल्याला जर सुदृढ करायचं असेल
तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे अगदी छोट्या छोट्या गोष्टी सरांनी एकदम उत्कृष्टपणे आपल्यासमोर मांडल्या की मला वाटतं याचा तुम्हाला खूप उपयोग होईल इथून पुढे. आणि सरांनी जे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे क्रिएटिव्हिटी, क्रिएटिव्ह माइंड्स, कम्युनिकेशन, या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच अंगीकाराल. आणि योगा असेल किंवा व्यायाम असेल या गोष्टींची तुम्ही नक्कीच सुरुवात कराल असं मला नक्की वाटतं. आपण सर्वजण हे कराल हा विश्वास मी तुमच्यातर्फे सरांना देते. आणि आपल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय श्री चासकर सर यांचं मी महाविद्यालयातर्फे आणि आपल्या तिन्ही विभागातर्फे खूप खूप आभार मानते. सर इथून पुढेही आमच्या बाकीच्या विद्यार्थ्यांनाही नक्कीच तुम्ही मार्गदर्शन करावं अशी विनंती मी सरांना करते. याबरोबरच आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन इथे उभे राहिले. सरांनीही आपल्याला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. महाविद्यालयामध्ये होणारे विविध कार्यक्रम त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हावं. तसेच जे काही अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रम आहे त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घ्यावा, विविध व्याख्यानं ऐकावे, मोबाईलचा दुरुपयोग टाळावा, मोबाईल चांगल्या पद्धतीने तुम्ही कसा वापरावा याबद्दलही सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विभागातर्फे आणि महाविद्यालयातर्फे आपले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर प्रवीण तंबके सर यांचंही मी इथे आभार मानते. त्याचबरोबर आपल्याला हा कार्यक्रम आम्हाला करण्याची संधी दिली ते महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड सर. आज सर उपस्थित राहू शकले नाही, पण अगदी आपल्याला गेस्ट कुठला असावा तर सरांनी अगदी पहिल्यांदाच चासकर सरांचं नाव घेतलं आणि अशीच व्यक्ती आपल्या मुलांना व्याख्यान देण्यासाठी पाहिजे. तर सरांनी अगदी महत्त्वाचं हा एक भाग आपल्याला दिला आहे की पहिलंच व्याख्यान अगदी सुंदर पद्धतीने झालं आहे की तुम्हाला एक जीवनाचं मार्गदर्शन देणारे वक्ते व्याख्याते इथे उपलब्ध करून दिलेले आहे. सरांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन असतं. तर मी आपल्या सर्वांच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड सर यांचेही आभार मानते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वच विभागातील शिक्षक जे इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्याला फोटोची सेवा देणारे आपले श्री सचिन चौधरी, सुंदर सातपुते या सर्वांचे मी इथे आभार मानते. आजच्या कार्यक्रमासाठी जे काही ज्ञात अज्ञात व्यक्तींची इथे मदत झाली त्या सर्वांचे आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुमची उपस्थिती, आणि ती उपस्थिती म्हणजे मोबाईल न बघता इतका वेळ तुम्ही इथे बसलेले आहात आणि अगदी व्यवस्थितपणे व्याख्यान ऐकलेलं आहे. त्यामुळे तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. इथून पुढे होणाऱ्या कार्यक्रमांनाही तुम्ही असाच जर प्रतिसाद दिला तर असेच कार्यक्रम तुमच्यासाठी घडवण्यासाठी आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळते. तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार. थँक्यू. पुन्हा एकदा सर्व नवविद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत.